बाकीचे कनेक्ट होतील, आपण सुरू करूया. गुड मॉर्निंग सर्वांना, जय भीम. लास्ट लेक्चर पर्यंत आपण काय काय बघितलं होतं, कोण सांगू शकेल? कोणी एकाने सांगा, आवाज येतोय माझा? हॅलो, आवाज येतोय? येतोय सर, येतोय. हा, लास्ट लेक्चरला आपलं काय झालं होतं, कोण सांगू शकतं? कोणी एकाने सांगा. आपण कोणती विभक्ती बघितलेली लास्ट लेक्चरला? सर सांगू का? चतुर्थी बघितली होती. हो, चतुर्थी चतुर्थी बघितली होती, बरोबर. हा, नंतर आकारांत नपुंसकलिंगी हे बघितले. हा, आणि मग त्याचं तुम्ही होमवर्क दिलं होतं 5 शब्द. हो, राईट. तर आज आपण पंचमी विभक्ती विषय बघणार आहोत. आपल्या पहिल्या 4 विभक्ती झालेल्या आहेत. 4 विभक्तींचा वापर कसा करायचा ते पण आपल्याला सर्वांना माहिती आहे. तरी पुन्हा एकदा बघूया. प्रथमा विभक्तीचा वापर हा वाक्यामध्ये काय म्हणून होतो, तर कर्ता म्हणून होतो. त्यानंतर द्वितीय विभक्तीचा वापर हा आपण कर्म म्हणून करत असतो. हा सर. तृतीय विभक्ती करण किंवा साधन. करण किंवा साधन म्हणून आपण वाक्यात वापर करत असतो. आणि चतुर्थी विभक्ती जी आहे, त्या चतुर्थी विभक्तीचा वापर आपण संप्रदान म्हणून करत असतो. हो सर. त्या पद्धतीने त्याचा वेगवेगळा वापर आहे. ठीक है, आज अपन जी बघणार आहोत ती पंचमी विभक्ति. ठीक है, हम आज जो देखने वाले वो पंचमी विभक्ति है. तो पंचमी विभक्ति में देखने से पहले उसकी व्याख्या देख लेते हैं. तो पंचमी विभक्तीचा आहे की नामाच्या शेवटी आ, स्मा व मा हे प्रत्यय लावून नामाची चतुर्थी विभक्ती एकवचन होते. पंचमी ना, पंचमी विभक्ती एकवचन होते. जो पंचमी विभक्ति है, पंचमी विभक्ति के जो नाम है, नाम के अंत में आ, स्मा और महा प्रत्यय लगाकर हम क्या करते, पंचमी विभक्ति एक वचन बनता है. तसेच नामाच्या शेवटी एही, एभी प्रत्यय लावून नामाची पंचमी विभक्ति अनेक वचन होते. अनेक वचन एक वचनासाठी आ, स्मा आणि मा याच्यापैकी कुठलाही एक प्रत्यय आपण लावत असतो. थोडं हिंदी मध्ये पण सांगा सर. हो हो. आणि बहुवचनासाठी आपण एही आणि एभी हे प्रत्यय लावत असतो अनेक वचनासाठी. जैसे कि हमने देखा कि पंचमी विभक्ति जब हम करते हैं तो पंचमी विभक्ति के वक्त जो नाम होता है उसको नाम को हम आ, स्मा और महा ये प्रत्यय लगा के हम एक वचन बनाते हैं. उसी के साथ साथ बहुवचन करने के लिए हम एही और एभी प्रत्यय लगाते हैं. तो ये प्रत्यय लगाने के बाद वो पंचमी विभक्ति बनती है. तो पंचमी विभक्ति के जो उदाहरण है वो उदाहरण हम देखेंगे. जैसे कि अगर आसमा लगाते तो कैसे बनेगा. अगर हमने बुद्ध शब्द लिया तो बुद्ध शब्द को क्या करना है, मूल शब्द कौन सा है, मूल नाम बुद्ध है. बुद्ध प्लस आ तो बुद्धा बन जाएगा. क्योंकि यहाँ पे जो अंतिम वर्ण अ है तो अ और आ, इसमें देखा जाए तो स्वर के अगर स्वर के आगे स्वर आने के बाद पहला वाला जो स्वर होता है उसका लोप होता है. म्हणजे स्वरा पुढे स्वर आल्यानंतर जो पहिला स्वर असतो त्याचा लोप होतो. आपण एवढ्या डिटेल मध्ये नाही जाणार आहे कारण की कन्फ्युजन वाढेल. आपल्याला फक्त समजून घ्यायचे की आ प्रत्यय लागतो. त्यानंतर
बुद्धस्मा आणि बुद्धम्मा। ठीक है, ये प्रत्यय हम लगा के हम क्या करते, पंचमी विभक्ति एक वचन बनाते। तो इसके कुछ उदाहरण देखते, उदाहरण से हमें जल्दी समझ में आएंगे। पंचमी विभक्ति का कोई उदाहरण देखते हैं। और पंचमी विभक्ति का जो यूज होता है, जैसे कि हमने पाली में देखा, ठीक है, पाली के प्रत्यय देखे, वैसे मराठी में जो प्रत्यय होते हैं वो है ऊन हून, ऊन हून। ऊन हून कैसे, जैसे कि पासून, कडून, जहां पे जो क्रिया होती है वो पूरी नहीं होती है, मतलब जैसे कि एक चीज से दूसरे चीज में वियोग होने का जहाँ पे क्रिया होती है, मतलब कोई भी चीज हो जो दो चीजों में वियोग होने का जो क्रिया होती है, वहां पे हम पंचमी विभक्ती का यूज करते, ज्या ठिकाणी वियोगाची क्रिया घडते, एकापासून दुसरी वस्तू दूर जाण्याची ज्या ठिकाणी क्रिया घडते, त्या ठिकाणी आपण पंचमी विभक्तीचा वापर हा वाक्यामध्ये करत असतो। जसं की आता उदाहरणार्थ जर बघितलं गेलं तर एक उदाहरण घेऊया, समना, समना, गामम्मा, समना, गामम्मा, उपासकेहि, उपासकेहि, सद्धि, उपासकेहि सद्धि, निक्खमन्ति, निक्खमन्ति। ये वाक्य जो हमने बोर्ड पे लिखा है, ठीक है, उसमें ये कौन से वचन का है, एक वचन है कि बहुवचन? अनेक वचन है, बहुवचन। अनेक वचन, बहुवचन है। क्यों बहुवचन है? क्योंकि इसमें देखा जाए तो कर्ता बहुवचन में, इसके साथ साथ यहाँ पे क्रियापद जो है, ऑडियो ऑफ करा बोलून झालं, क्रियापद जो है, क्रियापद भी एक वचन में है, तो हमें कर्ता और क्रियापद यहाँ पे पता चले। ठीक है, उसके साथ साथ यहाँ पे देखा जाए तो हमें कौन सी विभक्ति मिली है, उपासकेहि सद्धि। कौन सी विभक्ति आएगी? पंचमी, पंचमी अनेक वचन, पंचमी बहुवचन। पंचमी विभक्ति बहुवचन नहीं आएगा। क्यों नहीं आएगा? क्योंकि यहाँ पे आगे सद्दिंग लगा है। जब सद्दिंग सह ये शब्द लगते हैं तब हम वहां पे कौन सी विभक्ति का यूज करते हैं? तृतीया विभक्ति का। ये याद रखें, हमारा तृतीया विभक्ति हो चुका है, तो तृतीया विभक्ति यहाँ पे है, उपासकेहि सद्धि। ठीक है, किसके साथ जाने की क्रिया हो रही है? उपासकेहि सद्धि। तो जहाँ पे सद्दिंग और सह, सद्दिंग और सह शब्द आता है, वहां पे हम कौन सी विभक्ति यूज करते? तो तृतीया विभक्ति है। तो यहाँ पे कौन सी विभक्ति है? तृतीया। और यहाँ पे गामम्मा जो है वहां पे पंचमी विभक्ति है। ठीक है, गामम्मा जो है वहां पे कौन सी विभक्ति है? तो पंचमी विभक्ति है। तो अब बताइए इसका अर्थ क्या होगा, किस तरीके से होगा? हर शब्द का अर्थ हमें बताए। श्रमणा मतलब अनेक श्रमण, उन्होंने आंसर अनेक श्रमण गावावरून उपासकांबरोबर निघाले। जिनको पूछा जाए, ज्यांना विचारलं त्यांनी उत्तर द्या। पहिले तुम्ही वाक्य तयार करा नोटबुक मध्ये। श्रमणा म्हणजे श्रमण, गामम्मा मीन्स गांव, गाम मीन्स गांव, उपासकेहि, उपासक को हम उपासकेहि कहते हैं। निक्खमंती, निक्खमंती मतलब क्या होगा? निक्खमंती का मीनिंग क्या है बताइए? निक्खमंती मतलब निघाले, 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 निकलना, वहां से निकलते। तो उस तरीके से हमें इसका अनुवाद करना है। ठीक है, रमा कांबळे सांगा याच्यामध्ये कसं होणार याचा अर्थ? चुकलं तरी चालेल। श्रमण गावाकडे उपासकांबरोबर निघाले। उपासकां गावाकडे। ठीक आहे, आता इथे गावाकडे नाही येणार, तर इथे उन्हून प्रत्यय लावतो, त्यामुळे गावातून उपासकांसह निघतात। ठीक आहे, कडे नाही येणार। कडे आपण केव्हा वापरतो? तो द्वितीय विभक्तीमध्ये वापरत असतो।
ठीक है, मग याचा अर्थ कसा होणार? एक second. ठीक आहे, त्याचा अर्थ कसा होईल? श्रमण गावाहून उन्हून प्रत्यय. श्रमण गावाहून कुठे निघालेत? गावाहून उपासकांसह. यहाँ पे जो उपासक है वो अनेक उपासक है, तो श्रमण गांव में से उपासक के साथ निकलते हैं. इथं गावावरून पण होईल सर ना, गावावरून. सर गावावरून पण होईल. गावाहून, गावावरून, उन्हून प्रत्यय लावायचे आपल्याला. उन्हून जे प्रत्यय आहे मराठी, ते प्रत्यय इथे लावायचे. गावाकडून सर. गावाकडून पण चालेल, पण गावाकडून पेक्षा गावाहून किंवा गावातून योग्य राहील. गावातून निघाले. गावातून गावातून निघाले म्हणजे आपल्याला ज्या भाषा में अपन भाषांतर करते हैं, जिस भाषा में हम अनुवाद कर रहे हैं उस भाषा का भी थोड़ा अर्थ के बारे में देखना है. तो अर्थ जुळला पाहिजे भाषेनुसार, ते बघायला पाहिजे आपल्याला. ठीक है, और एक उदाहरण लेते हैं. ये हो गया. दूसरा उदाहरण, राजा मंत्र्यांसह राजा मंत्रियों के साथ मंत्र्यांसह रथाने राजवाड्याकडे येतो. राजा मंत्रियों के साथ रथ से महल की तरफ आते हैं. सबसे पहले तो ये वाक्य जो है, ये वाक्य कौन से वचन में? तो एक वचन में, क्योंकि राजा एक है और क्रियापद भी एक. क्रियापद से हमें पता चला कि राजा एक ही है. ठीक है, यहाँ पे. और जो मंत्रियों के साथ, यहाँ पे मंत्री अनेक है, तो वहां पे कौन सी विभक्ति आएगी? तृतीया विभक्ति आएगी. पर तृतीया विभक्ति कौन सी आएगी? तृतीया विभक्ति बहुवचन आएगा वहां पे. ठीक है, रथाने मतलब यहाँ पे साधन करके यूज हुआ है. तो जब साधन करके यूज होता है तो हम उसी वक्त भी हम तृतीया विभक्ति का यूज वाक्य में करते हैं. तो यहाँ पे क्या आएगा? तृतीय विभक्ति आएगा. तो पर रथाने म्हणला गेला तो यहाँ पे जो रथ है वो कौन से वचन में है? एक या अनेक? एक वचन, एक वचन, आहे सर, एक वचन. एक वचन है. ठीक है, रथ एक ही है. ठीक है, और महल की तरफ म्हणजे राजवाड्याकडे कोणती विभक्ती येणार? द्वितीय. क्यों द्वितीय क्यों आएगी? पसादम ना. हाँ, पर द्वितीय क्यों कर्म है. आएगी? कर्म आहे ना, कर्म आहे ते. कर्म है, क्योंकि वहां पे राजा मंत्रियों के साथ रथ से जाने की क्रिया हो रही है, पर वो कहाँ पे जा रहा है? तो महल में जा रहा है. इसलिए वहां पे क्या होगा कि कौन सी विभक्ति आएगी? द्वितीय विभक्ति एक वचन आएगा. कारण की कडे हे जो शब्द आहे तो आपण मराठी प्रत्यय जो आहे तो आपण कशासाठी वापरतो? तर द्वितीय विभक्ती म्हणजे कर्मासाठी वापरत असतो. आणि येतो हे क्रियापद आहे. तो हर शब्द का अर्थ आपको बताए. राजा के लिए हम कौन सा शब्द यूज करते हैं? भूपाल. ठीक है, तो उसके बाद मंत्रियों के लिए हम शब्द कौन सा यूज करते हैं? अमच्च. अच्छा. मंत्रियों के लिए कौन सा शब्द है? अमच्च. अमच्च मीन्स मंत्री. रथ के लिए रथी शब्द है. ठीक है, राजवाड़ा महल के लिए जो हम शब्द करते हैं प्रासाद. ठीक है, प्रासाद. और येतो के लिए है
आगच्छति। तो अभी इसका वाक्य बनाइए आपके नोटबुक में, जिनको पूछा जाए उन्होंने आंसर दीजिए। ठीक है। कुशल कोड़ी, आप बताइए कैसे होगा इसका? भूपालो एक भूपालो सेकेंड। भूपालो अमच्चान भूपालो सद्धिम अमच्चान तृतीय विभक्ति बहुवचन आएगा तो कैसे होगा? अमच्चई सद्धी. तृतीय विभक्ति सर एकदम बरोबर. बॉटम लाईन पासून विचारा सर, खालून. सर्वांना ओके. प्रश्न जे आहेत ना खालून घ्या. अमच्चैः सद्धिं मच्छी सद्धिं रथेन पासादम आगच्छति. रथेन. कुशल कोळी यांनी अरुण सांगा. सर तुम्ही सांगा, मी सांगतो. नाही सर, त्यांना सांगू दे त्यांना. हा बोला. भूपालो अमच्चई सद्धिं. बोला. रथेन पासादम आगच्छति. पासादं आगच्छति. भूपालो अमच्चई सद्धिं रथेन पासादं आगच्छति. सर पासादंग कसं आलंय? पासाद हे जे आहे आपण राजवाड्यासाठी शब्द वापरतो आणि ते कर्म आहे वाक्यामध्ये. कर्म असल्यामुळे त्या ठिकाणी आपण द्वितीय विभक्ती एकवचनाचा वापर केला. ठीक है. जैसे कि हमने देखा कि पंचमी विभक्ति का यूज हम जब वियोग की क्रिया होती है तभी हम यूज करते हैं, पर कभी कभी जब क्वेश्चन पूछा जाता है, ठीक है, ज्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो, क्वेश्चन पूछा जाता है, वहां पे भी हम पंचमी विभक्ति का यूज वाक्य में करते हैं. जैसे कि देखा जाए तो एक उदाहरण लेते हैं, उससे आपको समझ में आएगा. उदाहरण लीजिए. उपासक श्रमणास धर्माविषयी प्रश्न विचारतो. उपासक श्रमणास धर्माविषयी प्रश्न विचारतो. अब ये जो वाक्य है, तो नीता जी आप बताइए, ये एक वचन में है कि बहुवचन में है? एक वचन. एक वचन. येस सर. कशावरून ओळखलं तुम्ही एक वचन आहे? कर्ता आणि क्रियापद, उपासक आणि विचारतो. बराबर. ठीक है. यस सर. ओके. उसके बाद वीडियो स्टॉप हो गया. उसके बाद संध्या कांबळे, तुम्ही सांगा की यात कर्म काय आहे वाक्यामध्ये?
चुकलं तरी चालेल पण बोला. काय विचार कर्म काय आहे वाक्यामध्ये? कर्म प्रश्न प्रश्न कर्म आहे. ओके. बरोबर. ऑडिओ ऑफ करा बोलून झाल्यावर. श्रमणास, श्रमणास कोणती विभक्ती येईल? उत्तमजी तुम्ही सांगा. श्रमणास कोणती विभक्ती येईल? बोला. दुसरं कोणी सांगू शकतं? सर द्वितीय येईल सुचिता का? चव्हाण. द्वितीय येईल का? नाही, द्वितीय नाही येणार. हे जे वाक्य सर, आहे हे चतुर्थी? प्रश्नार्थी वाक्य असल्यामुळे त्या ठिकाणी चतुर्थी पंचमी विभक्ती येणार. पंचम, अच्छा म्हटलं चतुर्थी. तर या ठिकाणी कोणती येणार? पंचमी येणार. कारण की त्या वाक्यामध्ये बघा की प्रश्न विचारण्याची क्रिया कोणावर घडते? श्रमणास. श्रमणाला प्रश्न विचारण्याची क्रिया घडते. त्यामुळे प्रश्नार्थी वाक्यामध्ये कधी कधी इथे पण पंचमी विभक्तीचा वापर करतो. म्हणून या ठिकाणी कोणती विभक्ती येणार? पंचमी. सर प्रश्न नसता तर ती चतुर्थी आली असती का? हो, प्रश्न नसता तर वाक्यच बदललं असतं ना. कारण की धर्माविषयी प्रश्न विचारतो, इथून वाक्य चेंज झालं असतं. अच्छा. वाक्य बदललं असतं त्या ठिकाणी. हा. आणि धर्माविषयी म्हणल्यानंतर तुम्ही एकत्रितरित्या फक्त धम्म हा शब्द घेऊ शकता. इथे धर्माविषयीचा अर्थ धम्मच येणार. आणि इथे दोन अर्थाने अर्थ होऊ शकतो. जसं की आता हे जे वाक्य आहे त्या वाक्यात आपण भाषांतर करूया. आता कर्ता आहे म्हणून काय येणार? उपासको. बरोबर. उपासको समनम धम्मम पुच्छति. धर्माविषयी प्रश्न जो आहे त्याचा आपण काय केलं की धम्मम पुच्छति. जर प्रश्नासाठी आपल्याला वापरायचं असलं तर आपण काय केलं असतं? पय्य हा शब्द टाकला असता. पय्य पुच्छति. प्रश्नासाठी जो शब्द आहे, प्रश्नासाठी आपण कोणता शब्द वापरतो? पय्य. प्रश्न म्हणजे पय्य. ठीक आहे. पंचमी विभक्ती समजली आहे? पंचमी विभक्तीमध्ये काही प्रॉब्लेम? सर मग तिथे पय्य वापरताना धम्म नाही का वापरायचा? नाही, धम्म वापरायचा. मग धम्म ते वापरू वाक्य शकतो, पूर्ण पण डायरेक्टली आपण दोन्हीपैकी एक वापरू शकतो. डायरेक्टली आपण धम्म म्हणजे धर्माविषयी प्रश्न हा एकत्र येतो. अच्छा. आणि पुच्छति. जर पय्य वापरला तर आपण पय्य हा शब्द वापरू शकतो. मग तिथे बहुवचन आलं असतं पय्य. कारण प्रश्न अनेक असू शकतात. धर्माविषयी प्रश्न अनेक असू शकतात. धम्म कसा आला तो? द्वितीय आहे का तो? द्वितीय विभक्ती अनुनासिक बघा ना. हा. अंग प्रत्यय लागलाय. अंग प्रत्यय लागलाय आणि अंग प्रत्यय कुठे लागतं? द्वितीय विभक्ती एकवचनामध्ये लागतं. एकवचन. बरोबर. सर, आणखीन एक उदाहरण घ्या. हा बोला ना.
तर आता आपण ऊन वापरतो ना, बरोबर. मग ते श्रमणास लावलं आणि स्थला नाते हे आपण द्वितीयाला पण वापरतो. द्वितीय आणि चतुर्थीला वापरतो, पण ज्या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य असेल त्या ठिकाणी आपण प्रश्नार्थी वाक्यामध्ये आपण पंचमी विभक्तीचा वापर करतो. प्रश्नार्थी असेल प्रश्नार्थक वाक्य असेल तर आपण कोणाकडून पंचमी तरी वापरतो. कुणाला प्रश्न विचारले जातात, पंचमीचा वापर. ओके, थँक्यू. ओके. आता पुढचं वाक्य घ्या. मातुलो मितेही सह पब्बतेही समने पश्यति. मातुलो मित्तेहि सह समने पश्यति. आता हे जे वाक्य आहे, मातुलो मित्तेहि सह पब्बतेहि समने पश्यति. प्रमोदजी तुम्ही सांगा, हे वाक्य कोणत्या वचनातलं आहे? प्रमोद, हा आयफोन म्हणून जो नाव लिहिलंय तुम्ही सांगा, हे वाक्य कोणत्या वचनातलं आहे? ठीक आहे. अनिल सपकाळ तुम्ही सांगा. अनिल सपकाळ. एक वचनातले. आणि या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? मातुलो कर्ता आहे. ठीक आहे. आता हे जे वाक्य आहे हे एक वचनातील वाक्य आहे, बरोबर? हो. ठीक है. दिनेश कुमार पडवल, आप बताइए कि इस वाक्य में जो पब्बते ही है, ठीक है, पब्बते ही को कौन सी विभक्ति लगी है? पब्बते ही तृतीया नहीं, अच्छे से वाक्य पूरा वाक्य अच्छा, देखिए. पंचमी अनेक वचन, पंचमी विभक्ति अनेक वचन, क्योंकि पर्वत से, कहाँ से देख रहे हैं वो श्रमण को? पर्वत से देख रहे हैं. ठीक है, इसलिए वहां पे कौन सी विभक्ती है? तो पंचमी विभक्ती है. हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये मातुलो मीन्स मामा, मित्तेही सह, सह शब्द आने के कारण मित्तेही सह, मित्र के साथ, तो यहाँ पे तृतीया विभक्ति आएगी, बराबर. और पब्बते ही मतलब क्या? पर्वत से, मतलब कहाँ से देखने की क्रिया हो रही है? पश्यति मीन्स देखना, और कहाँ से देखने की क्रिया हो रही है? तो पर्वत से, तो इसलिए यहाँ पे पंचमी विभक्ती आई है. पब्बतेही म्हणजे डोंगरावरून, पर्वत म्हणजे काय? पब्बत म्हणजे डोंगर. आणि यहाँ पे कितने डोंगर है? एक ही की अनेक है? मतलब पर्वत कितने हैं? सर यही है म्हणजे अनेक असेल ना? अनेक है. बराबर, यही है मतलब अनेक वचन आहे. और मित्र कितने हैं? मित्र पण अनेक आहे. अनेक आहेत. मित्र भी अनेक है. मामा एक ही है और मित्र अनेक है. और श्रमण कितने हैं? श्रमणे अनेक आहेत सर. श्रमणे अनेक है, पर श्रमण क्या है? यहाँ पे क्या है? श्रमण कौन क्या करके आए हैं? कर्ता, कर्म, क्रियापद क्या है? कर्म है, क्योंकि वहां पे देखने की जो क्रिया हो रही है वो किसके ऊपर हो रही है? क्या देखने की क्रिया हो रही है? तो श्रमण को देखने की क्रिया हो रही है, तो इसलिए यहाँ पे श्रमण क्या है? बहुवचन है. ठीक है, श्रमण अनेक वचन है.
तो इस वाक्य में श्रमण अनेक होने के कारण यहाँ पे हमने और कर्म है तो यहाँ पे हमने द्वितीय विभक्ति अनेक वचन यूज किया है। द्वितीय विभक्ति अनेक वचन श्रमणे ए प्रत्यय, यहाँ पे कौन सा प्रत्यय लगा है? ए प्रत्यय लगा है। यहाँ पे ओ प्रत्यय कर्ता के लिए ए ही प्रत्यय है, बट ए ही के बाद सह आने के कारण यहाँ पे कौन सी विभक्ति है? तृतीया विभक्ति है। और पब्बते ही, यहाँ पे भी ए ही प्रत्यय है, पर यहाँ पे कौन सी विभक्ति है? पंचमी विभक्ति है। और पश्चति, पश्चति ये जो क्रियापद है वो कौन से इसका है, कौन से काल का है? तो वर्तमान काल का। वर्तमान काल प्रथम पुरुष एक वचन। तो इसका अर्थ कैसे होगा बताइए जी। मी सांगू सर? हाँ बोला। मामा मित्रांसह पर्वतावरून श्रमणांना पाहतो. ओके बरोबर। मामा मित्रांसह पर्वतावरून पर्वतावरून श्रमणांना पाहतो. श्रमणांना पाहतो, बघतो, पाहतो बघतो। बरोबर, अगदी बरोबर वाक्य। बघतो किंवा पाहतो, पश्यति। अभी एक काम करना है आपको, आप सभी को, जो हम डेली रूटीन में जो सेंटेन्स बोलते म्हणजे आपण जे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे वाक्य बोलतो छोट छोटी, मी जेवतो, तुम्ही काय करता, ठीक है, ऐसे छोटे छोटे सेंटेंस आपको बनाना है। आपका ये जो होमवर्क है आज का होमवर्क वही रहेगा कि आपको छोटे छोटे सेंटेंस बनाने हैं। उस सेंटेंस के आधार पर हमें वाक्य तैयार करने हैं, तो हम पाली में संभाषण कर सके। क्योंकि भले ही हम कोई भी उदाहरण लेके विभक्ति सीख रहे, पर उसके साथ साथ हमें कुछ वाक्य बना के हमें बोलने की कोशिश करनी है। अभी जो पाली के स्टूडेंट है, जो एक दूसरे को जानते हैं, तो उन्होंने कोशिश करने की पाली में बात करे, कि जब आप पाली में बात करेंगे तो आपको जो सेंटेंस है, मतलब जो विभक्ति वगैरह है, वो जल्दी समझ में आएगी और पाली भी अच्छी तरीके से आपको याद रहेगी। तो इसके लिए बोलने की कोशिश करनी है हमें। तर आपल्याला बोलण्यासाठी आपल्याला छोटी छोटी वाक्य बनवायला लागतील। जेवढे तुम्हाला बनवता येतील, चुकतील, पण बोलण्याचा प्रयत्न करा। चुका भरपूर होतील, चुका होणार नाही असं नाही, चुका होतीलच, पण प्रयत्न करा की पालीमध्ये बोलण्यात हळूहळू। तर त्या पद्धतीने तुम्ही ती लवकरात लवकर शिकू शकाल। हा तुमचा आजचा होमवर्क असणार आहे। सर जेवढी तुम्हाला वाक्य बनवता येतील तेवढी बनवा। हा बोला सर, एक क्वेश्चन होतं, आपण हा, बोला ना. पब्बतेही यूज केलेलं आहे, राईट? पब्बतेही म्हणजे तो अनेक बरोबर. वचन आहे, राईट? तर इथे हम्म. पर्वतांवरून पर्वतांवरून हो, गेलं. पर्वतांवरून, बरोबर, डोंगरांवरून, पर्वतावरून। तर तुमचा आजचा होमवर्क काय आहे की तुम्हाला छोटी छोटी वाक्य बनवायची, की त्या वाक्यांपासून आपण संभाषण करू शकतो एकमेकांमध्ये। छोटे छोटे आपण जे दैनंदिन जीवनामध्ये वापरतो तशी वाक्य बनवायचा प्रयत्न करा। सर एखादं उदाहरण द्या ना। एखादं उदाहरण जसं की मी बोलतो, छोटे छोटे वाक्य, मी बोलतो। त्यासाठी तुम्ही जी अंकलिपी जी आहे, माझ्या ते अंकलिपी सगळ्यांकडे पोचली असेल, अंकलिपीमध्ये अशी छोटी छोटी वाक्य आहेत, तर त्याचा वापर तुम्ही करू शकता। मी साठी आपण कुठला शब्द वापरतो? अहम 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 अहम। अहम वदामि मयम अहम वदामि म्हणल्यावर आम्ही येणार। अहम बोलतो साठी वदामि वदति वदामि वदामी, वदती, भासती। भासती अहम भासती किंवा वदती, ती प्रत्यय लागलं। त्यानंतर
आम्ही गावाला जातो. अशी छोट छोट वाक्य म्हणजे जे तुम्हाला सोप्यात सोपं बनवता येतील किंवा बोलताना तुम्ही काय करतात ते आपण प्रश्नार्थी जे आहे ते आपण ते नंतर बघणारच आहोत. पण त्याच्या आधी तुम्ही ही छोटी वाक्य बनवा की त्यातून तुम्ही संभाषण करू शकतात. छोटी. माझं नाव काय आहे, तर माझं नाव विकास आहे, असं छोट वाक्य. आता माझं नाव विकास आहे हे कसं लिहिणार, तर त्यासाठी तुम्हाला तो चार्ट मी ग्रुपवर टाकतो. अहम मयम जे आपण शिकलो, अहम मयम त्वाम तुम्ही, ठीक आहे. सो सा तंग ते ता तानी, त्याची पण विभक्तीचा एक चार्ट आहे. त्याच्या विभक्तीचा एक चार्ट आहे. तो प्रत्येक याच्यानुसार पठमा ते आलपन पर्यंत कशा पद्धतीने वापरला जातो तो तुम्ही बघा. त्याच्यामध्ये येणार तुम्हाला हे मम नाम विकासो अस्ति. मम नाम विकासो अस्ति. तुम्ही अलकंपीचा वापर कराल तर त्यात तुम्हाला खूप सारी वाक्य मिळतील. जी अंकलिपी आहे आपली त्या अंकलिपीचा वापर करा त्यासाठी. सर तुम्ही पाठवणार आहात का? ठीक आहे. तर आज आपण ही सरांशी कॉन्टॅक्ट करून ज्यांना हवी आहे त्यांनी ते पुस्तक बुक करून मागू शकता तुम्ही. ओके सर. अरविंद सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्या. सर ममच्या ठिकाणी अहम पण येऊ शकतं का? अहम म्हणजे मी. ओके. अहम म्हणजे मी, मम म्हणजे माझे. ओके, माझं. तो डिफरन्स आहे. त्यासाठी मी तुम्हाला विभक्तीचा हा जो चार्ट आहे अहम मयमचा तो तुम्हाला मी सांगतो. तुमच्याकडे सगळ्यांकडे पाली प्रारंभिक पाली जे पुस्तक आहे सगळ्यांकडे? हो आहे सर. हो सर, आहेत सर्वांना. तर त्याच्यामध्ये पाठ नंबर 31 पाठ नंबर 31 जो आहे पान नंबर 116, ये जो मम शब्द यूज किया है उसके बारे में अगर आपको जानना है तो जो हमारा पाठ है 31 नंबर का उसमें वहां पे दिया हुआ है जो चार्ट है उत्तम पुरुष मध्यम पुरुष के लिए किस तरीके से यूज करते हैं उसका चार्ट दिया हुआ है 31 में पाठ 31 वरती. ठीक आहे. मिळालं सगळ्यांना? हो सर. ओके. तो आज के लेक्चर के बारे में कोई क्वेश्चन हो तो आप पूछ सकते हैं. कोई क्वेश्चन है पंचमी विभक्ति में? होगा तो यस बोलिए, नहीं होगा तो नो बोलिए. नहीं सर. ओके. जब तो सब्जी और सवा लगता सर, सब हाँ, सब्जी बोला. और सवा लगता है तब तृतीया लगाने का, और जब यही लगता है तभी पंचमी लगाने की. बराबर हाँ, ना? मतलब वाक्य का अर्थ क्या बनता है उसके ऊपर भी डिपेंड है. जब अर्थ के बारे में भी देखना है. कभी कभी होता है कि तृतीया विभक्ति का यूज होता है पर हर जगह पे तद्दिन और सह नहीं लगाया जा सकता. कई जगहों पे लगाया हुआ है पर हमें देखना है कि वो जो वाक्य हम बना रहे हैं उसका अनुवाद क्या है, अर्थ क्या है, वो देखना जरूरी है. अर्थ के हिसाब से हमें प्रत्यय लगाना है. अनुवाद करते समय आपको अर्थ पता चलेगा. इसलिए हमें उसमें ढूंढना है कि सबसे पहले तो वाक्य में हमें ये देखना है कि कोई भी वाक्य हो तो उस वाक्य में हमें देखना है कि कर्ता कौन है, कर्म कौन है और क्रियापद कौन है. ये 3 चीजें देखने के बाद बाकी विभक्तियों के बारे में हमें देखना है वो किस अर्थ से आया है, उसमें मीनिंग क्या है उसका, वो इम्पोर्टेंट है. वो समझने के बाद ही हम विभक्ति के प्रत्यय लगा सकते हैं. तो कोई भी वाक्य उसकी फोड़ कर लीजिए तो उसके बाद वो समझ में आएगा. ठीक है. अगर कोई शंका हो तो मुझे मैसेज भी कर सकते हैं बाद में. सर. ठीक आहे. अरविंद सर आहे त्यावेळेला? विकास सर. हा बोला. हा, कोणाचा क्वेश्चन होता? विकास सर. हा बोला. आज आता शिक्षक दिन आहे. मला समजा तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण कसं वाक्य बनवू?
त्यासाठी आता तुम्ही थोडं वाक्य बनवा. त्यासाठी तुम्ही अंकलिपीचा किंवा भाषांतराचा, अनुवाद, शब्दांचा, अर्थांचा हे करा. म्हणजे पहिले मराठीत वाक्य बनवा आणि हा. मग त्याचं पालित करण्याचा प्रयत्न करा. मग मी त्यात काही चुका झाल्या तर मग मी सांगतो. बरं, ठीक आहे. हो. हा एक होमवर्कचा भाग आहे असं समजा. चालेल सर. होमवर्कचाच भाग आहे. चालेल. आपण यात पुढे अरविंद सर कंटिन्यू करतील. थँक्यू सर. आपण थेअरीचा जो लेक्चर आहे तो आपण कुठपर्यंत पाहिला होता? कोणी सांगू शकेल का? रिव्हिजन काय काय आपण पाहिलं त्याच्यामध्ये? कोणी एकाने बोला की आपण काय काय पाहिलं आतापर्यंत? पाली भाषेचा म्हणजे उगमस्थान पाली भाषेपासून ते धम्मसंगिनीपर्यंत आतापर्यंत झालेल्या सर्व धम्मसंगिनी. आपण पाली भाषेचा उगम पाहिला. पाली भाषा कोणत्या प्रदेशाची भाषा होती हे पाहिलं. पाली भाषेबद्दल आपण इतर अनेक विद्वानांची त्यांच्या उत्पत्तीबद्दलची मतं पाहिली. त्यानंतर पाली भाषेच्या अध्ययनाचे महत्व पाहिले आणि पाली बुद्ध वचनं ही ऑथेंटिक आहेत का, म्हणजे बुद्ध वचनांची सत्यता ही कशी हे आपण पाहिली. आणि त्याच्यानंतर आपण 6 धम्मसंगीती पाहिल्या. आपण त्रिपिटक म्हणजे काय हे पाहणार आहोत आपण आजच्या लेक्चरला. तर कोणी सांगा, तुम्ही आता सर्वजण वाचन वगैरे करता, तर त्रिपिटक म्हणजे काय आणि त्रिपिटक केव्हा निर्माण झालं, म्हणजे त्याचं संकलन कधी झालं याविषयी थोडक्यात तुम्ही सांगा तुमच्या शब्दामध्ये. त्रिपिटक म्हणजे काय? आपण एका वाक्यात सुद्धा उत्तर देऊ शकतो. त्रिपिटक म्हणजे काय? तर भगवानांनी दिलेला मी बोलू? संग्रह म्हणजे त्रिपिटक. मी बोलू? आणखी पिटारा. 3 पिटक. 3 पिटक. पिटकांमध्ये ते बनवलंय. आणखी बुद्ध वचन म्हणून त्याला आपण पाहतो. त्रिपिटक आपल्याला एका शब्दात जर सांगायचं असेल तर त्रिपिटकामध्ये काय आहे? बुद्ध वचन आहेत. मग त्रिपिटक इज इक्वल टू बुद्ध वचन, म्हणजे बुद्ध वचनच त्रिपिटकामध्ये बुद्ध वचना व्यतिरिक्त दुसरं काही नाही, म्हणून त्याला आपण बुद्ध वचन सुद्धा म्हणू शकतो. आणि ह्याचं संकलन कधी झालं, कसं निर्माण झालं ते पहिल्या धम्मसंगतीच्या वेळेस बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जेव्हा भिक्खू संघामध्ये थोडस हे झालं की आता बुद्ध राहिले नाहीत, आता आपण काही करू शकतो, हे जेव्हा काही वाक्य महाथेरांकडे पोहोचली कहाणी, तेव्हा त्यांनी विचार केला की धम्म असू शकतो किंवा धर्म हा दूषित होऊ शकतो, त्यामुळे याचं संकलन करणं गरजेचं आहे. त्यामुळे धम्मसंगीती बोलवली आणि त्यात पहिला मौखिकरित्याने याचं वाचन, म्हणजे प्रत्येक आनंद थेरांनी हे वाचन करून त्याचं मौखिकरित्या त्याचं हे. बरोबर. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 4थ्या महिन्यामध्ये 3 महिने लोटल्यानंतर ही संगीती आपली वैबारगिरी पर्वताच्या सप्तपर्णी गुहेमध्ये आयोजित करण्यात आली होती. या संगीतीचे आश्रयदाते होते राजा अजातशत्रू. या संगीतीचे अध्यक्ष होते, कोणाचे तरी ऑडिओ चालू आहेत, बंद करा. आपल्या ऑडिओवरती लक्ष ठेवा, कारण मग बोलताना डिस्टर्ब झालं की मग लिंक तुटते आपली. या संगीतीचे अध्यक्ष होते महाकाश्यप. या संगीतीमध्ये पंते आनंद यांनी सुत्ताचं संगायन केलं. ते सुत्ताचं संगायन कसं केलं? महाकाश्यपांनी सुत्ता संबंधी प्रश्न विचारले आनंदांना आणि त्यांनी उत्तर दिली. एव मे सुत्त, म्हणजे असे मी ऐकले आहे, अशी त्यांनी सुरुवात करून सर्व उत्तरं दिलेली आहेत. आणि त्या सुत्तांचं संगायन झालं ते सुत्त पिटक.
अभिधम्म पिटक हे पहिल्या संगीतीमध्ये सुत्त पिटकामध्ये समाविष्ट होतं, जे तिसऱ्या संगीतीमध्ये स्वतंत्र अभिधम्म पिटक म्हणून अस्तित्वात आलं. तिसरी संगीती कोणी भरवली होती? सम्राट अशोक यांनी. आणि विनयाचं जे संगायन होतं ते भंते उपाली यांनी केलं, कारण त्यांना ते सर्वात मोठे विनयधर होते संघामध्ये, सिनियर. आणि त्यांना महाकाश्यप यांनी विनयासंबंधी प्रश्न विचारून त्या विनयाचं त्यांनी उत्तरं दिली आणि त्या प्रकारे संगायन झालं. जेव्हा हे संगायन पहिलं झालं 82,000 स्कंद आणि 2,000 विनयाचे विनय असे 84,000 स्कंदांचं जे पहिलं हे झालं संगायन झालं, तर ते 84,000 जे धम्मस्कंद होते ते मौखिक स्वरूपात होते, म्हणजे कंठस्थ स्वरूपात होते. पहिल्या संगीतीत, दुसऱ्या संगीतीत, तिसऱ्या संगीतीत हे कंठस्थ पद्धतीत होतं. परंतु चौथी संगीती जी भारताबाहेर झाली श्रीलंकेमध्ये आलोक नावाच्या गुहेमध्ये, तर तिथे ह्या संगीतीमध्ये हे सर्व जे हे होते त्रिपिटकातील बुद्ध वचनं होती ती ह्याच्या पानावरती, ओला लीफ त्याला म्हटलं जातं, त्या पानांवरती सर्वात पहिलं लिहिण्यात आलं आणि तिथे ही बुद्ध वचनं लिखित स्वरूपामध्ये संकलित करण्यात आली. आणि मग त्याच्यानंतर संगमरवरी दगडावरती 5व्या संगीतीमध्ये ते लिखित स्वरूपात लिहिण्यात आली आणि मग तिथून ती पद्धत पडली की आपण ते पुस्तकावरती सुद्धा प्रिंट करू शकतो. म्हणजे प्रिंट झाली, त्याच्यानंतर ते लिखित स्वरूपामध्ये झाले. पण पहिल्या 3 संगीतीमध्ये जे त्रिपिटक होतं ते कंठस्थ स्वरूपामध्ये होतं. ते कसं करून ठेवायचे हे मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं. मागच्या लेक्चरमध्ये मग भानवार कोणाला म्हणत होते, त्यानंतर भनक कोणाला म्हणत होते, आणि हे जे भिक्षू होते जे संघाने राहायचे 10-10, 15-15, 20-20, 25-25 त्याच्यापेक्षा जास्त, त्यांच्याकडे एक काम असायचं. त्यांच्याकडे ते एकच भाग कुठला तरी या त्रिपिटकातला संग्रहित, संकलित आणि सुरक्षित ठेवायचे ते, आणि ते पिढी दर पिढी ते पुढे पास ऑन करत राहायचे. त्यामुळे आज आपल्याला हे शुद्ध स्वरूपात जे त्रिपिटक मिळालं हे त्यांचेच उपकार आहेत आपल्यावरती, की त्यांनी ते सुरक्षित ठेवलेलं आहे. आज आपण पाहतोय त्रिपिटक म्हणजे काय? पाली साहित्य म्हणजे ज्या साहित्यात बुद्ध वचनावरील भाष्य संकलित आहेत त्या साहित्याला आपण पाली साहित्य असे म्हणता येईल. पाली साहित्यात बुद्धत्व प्राप्तीपासून ते महापरिनिर्वाणापर्यंतच्या क्षणापर्यंत ज्या घटना घडल्या त्यांचे संकलन, बुद्ध व त्यांच्या प्रमुख शिष्यांनी केलेल्या उपदेशांचे संकलन व त्यावरचे भाष्य इत्यादी त्यामध्ये आहेत. पाली साहित्यात बुद्ध वचन, अट्टकथा, पाली व्याकरण यांचा प्रामुख्याने समावेश करता येईल. पाली साहित्य प्रामुख्याने 2 भागामध्ये विभागलेले आहे, ते म्हणजे त्रिपिटक आणि एक अनुपिटक. त्रिपिटकामध्ये आपल्याला मूळ त्रिपिटक भेटतं आपल्याला, आणि अनुपिटक साहित्यामध्ये आपल्याला पिटकेतर साहित्य आपल्याला मिळतं, पण ते पालीमध्ये असल्यामुळे त्याला अनुपिटक म्हटलं जातं. त्याच्यामध्ये मिलिंद प्रश्न, विशुद्धी मग्ग आणि पेटकोपदेश, नेती प्रकरण या ग्रंथांचा समावेश होतो त्या अनुपिटकामध्ये. आणि त्रिपिटकामध्ये आपण आता बघणार आहोत कुठले कुठले. त्रिपिटक म्हणजे 3 टोपले अथवा 3 पेटारे, अर्थात 3 विभाग. जे साहित्य 3 पेट्यात उपदेशाच्या आकारमानानुसार, गेयानुसार, व्याकरणानुसार, तत्वज्ञानानुसार आणि निपातानुसार विभागलेले आहे ते साहित्य, किंवा जे बुद्ध वचन उपदेशाच्या आकारमानानुसार, गेयानुसार आणि विनयाप्रमाणे विशेष धम्मानुसार विभागले आहे. विशेष धम्म म्हणजे काय? अभिधम्म. विशेष धम्मानुसार विभागले आहे त्याला त्रिपिटक साहित्य म्हणता येईल. अनुपिटक साहित्य म्हणजे ज्या बुद्ध वचन सोप्या पद्धतीने समजावण्यासाठी ज्या अर्थकथा लिहिल्या त्या अट्टकथा, विशुद्धी मग्ग, मिलिंद प्रश्न, नेती प्रकरण, पेटकोपदेश इत्यादी ग्रंथ होय. हे साहित्य त्रिपिटक या ग्रंथाच्या आधारे लिहिण्यात आले आहे. या ग्रंथांना अनुपिटक साहित्य असे म्हटले जाते. पण हेच अनुपिटक साहित्यामधले हे जे 3 ग्रंथ आहेत, मागच्या लेक्चरचे प्रमोद निकम उपस्थित आहेत, त्यांना आठवत असेल, यामधले मिलिंद प्रश्न, नेती प्रकरण आणि पेटकोपदेश हे जे 3 ग्रंथ आहेत ते बर्मा परंपरेमध्ये त्रिपिटकात मानले जातात. ते अनुपिटकामध्ये मानले जात नाही, त्याच्यामध्ये त्यांची गणना होत नाही. पण बर्मा आणि श्रीलंकेच्या परंपरेमध्ये, त्रिपिटक परंपरेमध्ये मिलिंद प्रश्न, नेती प्रकरण आणि पेटकोपदेश हे ग्रंथ अनुपिटक साहित्य म्हणजे त्रिपिटकेतर साहित्यामध्ये गणले जातात. हे साहित्य पाली त्रिपिटक या ग्रंथाच्या आधारे लिहिण्यात आले असल्याचे दिसून येते. या ग्रंथांना अनुपिटक साहित्य असे म्हटले जाते. आता बुद्धांच्या वेळेस जी बुद्ध वचनं होती ती 9 भागामध्ये विभागली होती. ती 9 भाग तुम्हाला काही जणांना पाली साहित्य का इतिहास म्हणून पुस्तक मिळालं असेल. त्याच्यामध्ये
या 9 भागांचा उल्लेख आहे बघा. ते पुस्तक फार छान आहे. तुम्ही जर ते पुस्तक रोज वाचलत आणि ते पुस्तक रोज वाचून तुम्ही संपवलत, तर तुमची थिअरी एम-ए लेव्हल इतकी पक्की होऊन जाईल. एम-ए लेव्हलला जी थिअरी विद्यार्थ्यांची असते, त्या लेव्हलचा तुमचा अभ्यास होऊन जाईल. ते खूप त्यांनी संक्षिप्त पुस्तक बनवलंय भिक्षू धर्मरक्षित यांनी, पण खूप जबरदस्त पुस्तक आहे. ते पुस्तक जर तुम्हाला डीपली अभ्यासायचं असेल, पाली साहित्य का इतिहास, तर तुम्हाला ह्यांचं भरतसिंह उपाध्याय यांचं हिंदी पुस्तक तुम्हाला घ्यावं लागेल. ते पुस्तक आता काहीतरी ₹500 होतं पूर्वी 550ला. आता त्याची किंमत वाढली असेल कदाचित. ते फार मोठं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये 800-900 पानं आहेत त्या पुस्तकामध्ये आणि खूप डीपली आणि आतापर्यंतचं सगळ्यात जबरदस्त पुस्तक आहे ते पाली साहित्य का इतिहास भरतसिंह उपाध्याय. आणि ही पुस्तकं इथं भेटत नाहीत मुंबईत. ती फक्त वाराणसी या ठिकाणीच मिळतात किंवा दिल्लीला मोतीलाल बनारसीदास या पब्लिशरकडे मिळतात. पण हल्ली त्यांनी त्याचं पब्लिकेशन बंद केलेलं आहे बऱ्याच ठिकाणावरून. त्यामुळे ती पुस्तकं अवेलेबल होत नाहीत. प्रिंटिंग सध्या खूप ह्याच्यामध्ये चालू आहे. म्हणजे प्रिंटिंग होत नाही आणि प्रिंटिंग केलेल्या गोष्टी विकल्या जात नाहीत. त्यामुळे बरेच प्रिंटर मोठे अडचणीत आहेत. नाहीतर मोतीलाल बनारसीदास हा इंडोलॉजी पुस्तकांचा भारतातला सर्वात मोठा पुस्तक विक्रेता आणि पब्लिशर आहे. प्रत्येक शहरामध्ये त्याचे हे आहेत, दुकानं आहेत त्यांची. मुंबईमध्ये पण होतं, पण ते बंद झालं काही वर्षापूर्वी, आता 4-5 वर्षापूर्वी. तर सांगायचं हे की ते पुस्तकाबद्दल सांगायचं होतं तुम्हाला. त्याच्याकडे तुम्हाला पालीची सर्वात चांगली पुस्तकं मिळू शकत होती. बुद्धांच्या वेळेस बुद्ध वचन हे 9 भागात विभागले होते. ते खालीलप्रमाणे. सुत्त पहिलं, 9 भागातील एक पहिलं सुत्त. सुत्त विनय पिटक, तसेच सुत्त पिटकातील अनेक सुत्त जसे मंगल सुत्त, कर्णीय मेत्त सुत्त, रतन सुत्त यांना आपण सुत्त म्हणून जाणले पाहिजे. कशाला? मंगल सुत्त, कर्णीय मेत्त सुत्त, रतन सुत्त यांना आपण सुत्त म्हणून जाणले पाहिजे. त्यानंतर गेय, ज्यामध्ये पद्य आणि गद्य मिश्रित सुत्त असतात त्यांना गेय म्हणतात. म्हणजे ज्यामध्ये जो पाठ असतो आपण वाचतो आणि कविता अशा स्वरूपामध्ये ज्यामध्ये सुत्त असतात अशा स्वरूपातले, तर त्यांना गेय म्हटलं पाहिजे. त्यानंतर वैयाकरण. वैयाकरण म्हणजे काय? वैयाकरणचा अर्थ होतो व्याख्या. काही गोष्टी व्याख्येच्या स्वरूपामध्ये असतात, तर त्याला आपण वैयाकरण जाणलं पाहिजे. त्यानंतर गाथा, पद्मरूपात आलेल्या बुद्ध वचनांच्या गाथा. म्हणजे पद्य रूपात म्हणजे कवितेच्या रूपामध्ये एखादी कविता आपण रचतो ना, त्या रूपामध्ये आलेल्या गाथा म्हणजे पद्मरूपात म्हणजे गाथा त्याला आपण म्हटलं पाहिजे. त्यानंतर उदान, बुद्धांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे आलेल्या वाक्यांना उदान म्हणतात. बुद्धांचं पहिलं वाक्य कुठलं होतं? कोण सांगू शकेल इथं? कोणी ऐकलं असेल, त्यांच्या वाचनात आलं असेल? हो सर. कुठलं अनेक वाक्य होतं? अनेक जाती संसारा सदा विसम अनिविसम गहकारक गवे संतो दुःखा जाती पुन्हा पुन्हा गहकारक दिठ्ठवसी. असं पुढे थोडस. बरोबर आहे. थोडक्यात त्याचा अर्थ काय होतो? त्याचा असा अर्थ की पुन्हा पुन्हा मला जन्मामध्ये रूपांतर करावं लागलं, भवचक्रामध्ये मला यावं लागलं, पण आता मला या गोष्टीचं ज्ञान झालेलं आहे आणि मला निब्बाणाचा मार्ग मिळालेला आहे. आणि आता यापुढे मी निब्बाणाच्या मार्गामध्ये निघणार आणि जन्म आणि मृत्यूच्या या भवचक्रातून मी बाहेर निघणार, असा त्याचा अर्थ. म्हणजे पुन्हा पुन्हा जन्मात येणाऱ्या पुनर्भवामध्ये मी येऊ शकणार नाही आता. आणि मी निब्बाणाच्या म्हणजे या संसारात मी अनेकदा जन्म घेत होतो घराच्या शोधामध्ये, पण हे आता घर बनवणाऱ्याला तू मला आता भेटला आहेस. म्हणजे मला घर बनवणारा म्हणजे तो सतत जन्म घेणारा काय होतं गोष्ट, ती मला आता सापडलेली आहे. त्यामुळे आता माझा पुनर्जन्म होणे शक्य नाही. मी आता निर्वाण प्राप्त केलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे त्या उदानाचा. आणि भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर हे उदान हे पहिलं वाक्य होतं त्यांचं, जे उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून बाहेर पडलं होतं. तर या अशा गोष्टींना म्हणजे ह्या उदानामध्ये फक्त भगवान बुद्धांचीच उदाहरणं येत नाहीत, तर काही भिक्षूंची सुद्धा उदाहरणं येतात, जे आपल्याला थेर गाथा आणि थेरी गाथा या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, या ग्रंथामध्ये. त्याच्यानंतर आहे इतिवृत्तक. आता इतीचा अर्थ काय होतो? असे इतिवृत्तकचा अर्थ काय होतो? इति म्हणजे इतिहासाचा अर्थ होतो ऍक्च्युली. तर इतिवृत्तकचा अर्थ होतो असे म्हणाले होते. कोण? तर भगवान बुद्ध. यामध्ये पण काही गाथांचे संकलन आहे इतिवृत्तक मध्ये, म्हणजे असे भगवान बुद्ध म्हणाले होते. त्यानंतर आहे 7वं जातक.
जातक म्हणजे काय? जातकचा अर्थ काय होतो? कोण सांगेल? जन्मसंबंध जन्म जन्म जन्मासंबंधी. कोणाच्या जन्मासंबंधी? बुद्धांच्या जन्मासंबंधी. बुद्धांचा पूर्वजन्मीच्या कथा. त्यानंतर अद्भुत धम्म म्हणजे अद्भुत धम्म. यामध्ये बुद्धांनी दाखवलेल्या काही अद्भुत गोष्टींचे वर्णन आहे. म्हणजे बुद्धांनी जसं श्रावस्तीमध्ये हे दाखवलं, काय त्याला म्हणतात, त्यांचं सिद्धी दाखवली बुद्धांनी, की ते श्रावस्तीमधून 53 श्लोकात गेले आणि आपल्या आईला त्यांनी अभिधम्म शिकवला, तिथे धम्म शिकवला आणि उतरताना ते कुठे आले? संकिसामध्ये आले. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये, ज्याची वर्णनं तुम्ही बुद्ध आणि धम्म मध्ये सुद्धा वाचली असतील. तर त्याला अद्भुत धम्म असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर आहे वेदल्ल. वेदल्ल म्हणजे काय? प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात जो भाग आहे त्याला वेदल्ल असे म्हणतात. या 9 अंगांना धम्म, विनय आणि मातिका असेही म्हटले आहे. म्हणजे जे पूर्वी त्रिपिटक होतं हे 9 अंगामध्ये विभागलं गेलं होतं आणि मग त्याच्यानंतर पहिल्या संगीतीत संकलन करून 2 पिटकामध्ये त्याचं समाविष्ट करण्यात आला आणि तिसऱ्या संगीतीत 3 पिटकं ती तयार झाली. या 9 अंगांना धम्म, विनय आणि मातिका असेही म्हटले जात होते. यानंतर याला 3 भागात सुत्ताच्या आकारमानानुसार, गाथेनुसार, निपातानुसार आणि विशेष धम्मानुसार अथवा धम्म उपदेशानुसार विभागले गेले व त्रिपिटक निर्माण झाले. त्रिपिटक प्रथम श्रीलंकेमध्ये ओला वृक्षांच्या पानावर, तालींवर लिहिण्यात आले. तोपर्यंत ते मौखिक परंपरेनुसार मुखोद्गत होते. संपूर्ण त्रिपिटकामध्ये 84,000 उपदेशांचा समावेश केलेला आहे. त्यापैकी 82,000 उपदेश बुद्धांनी दिले, तर उरलेले 2,000 त्यांच्या प्रमुख शिष्यांनी दिले आहेत, ज्याला बुद्ध वचन म्हणून स्वीकारले गेलेले आहेत. आता आपण असं म्हणतोय की 82,000 बुद्धांनी दिले आणि 2,000 त्यांच्या प्रमुख शिष्यांनी दिले, ज्याला बुद्ध वचन म्हणून स्वीकारलं गेले. इथे एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो. पण या शिष्यांनी इतिउत्तक म्हणजे आता आपण जे असं बघितलं इतिउत्तक, अशाच गोष्टींचा आधार घेऊन बुद्धांनी कोणाकोणाला काय काय सांगितलं त्याचंच त्यांनी रिपीट केलं त्या संगीतीमध्ये आणि ते बुद्ध वचन तपासून पाहिलं की हे बुद्ध वचन आहे का, हे तिन्ही काळामध्ये फिट बसतंय का, आणि मग ते बुद्ध वचन म्हणून स्वीकारलं गेलं. अशा 2,000 गाथा आहेत. अशा एकूण 84,000 गाथा त्रिपिटकामध्ये आहेत बुद्ध उपदेश. त्याला 84,000 धम्मस्कंद सुद्धा म्हटलं जातं. बुद्धांनी सर्व थरातील लोकांना उपदेश केला. त्यात व्यापारी, गरीब, श्रीमंत होते. आई वडील, पती पत्नी, दास दासी, राजे महाराजे असा कोणताही वर्ग नसेल ज्याला बुद्धांनी उपदेश केला नाही. राजांना उपदेश करताना त्यांनी म्हटले आहे, जसा राजा आपल्या मुलांचा सांभाळ करतो तसाच त्याने प्रजेचा सुद्धा सांभाळ केला पाहिजे. म्हणूनच सम्राट अशोकांसारख्या महान सम्राटाशी त्यांच्या उपदेशातून प्रेरणा मिळाली व ते बुद्ध धम्माकडे वळून विश्वात अद्वितीय सम्राट ठरले. त्रिपिटकाच्या संकलनाची सुरुवात भगवंतांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिल्या संगीतीमुळे झाली. त्यानंतर द्वितीय संगीतीमध्ये काही त्रिपिटक संबंधी काम झाल्याचा उल्लेख नाही. त्याच्यामध्ये काय झालं होतं द्वितीय संगीतीमध्ये? कशासाठी ती संगीती होती द्वितीय संगीती? कोणी सांगेल? पहिल्या संगीतीत संकलन झालं, दुसऱ्या संगीतीत काय झालं? भिक्खू संघ 2 विभागात विभागला गेला. 2 भागात. दुसरी संगीती ही विनयावरती आधारित होती. विनयाची पुनर्स्थापना केली असं मानलं गेलं. 2 पंथ त्याच्यामध्ये पडले. जो स्थविरवाद होता त्याला थेरवाद म्हटलं जातं, तो वेगळा झाला आणि महासांघिक त्यांच्यामधून बाहेर पडले, ज्यांना विनयामध्ये बदल हवे होते. परंतु संघाची फूट होऊन भिक्खू संघ 2 भागात विभागला गेला व संघाच्याच नावाने बुद्ध धम्माचे 2 संप्रदाय अस्तित्वात आले. ते म्हणजे हीनयान, थेरवाद व महायान. आता हे जे हीनयान जे नाव आहे ते महायानाने थेरवादाला दिलेलं नाव आहे, हीनयान. तर यानाचा अर्थ काय होतो? बुद्धत्वाकडे पोहोचण्याचं वाहन. हीनचा अर्थ काय होतो? तुच्छ वगैरे असं होत नाही. हीनचा अर्थ छोटा होतो पाली भाषेत. बुद्धाकडे पोहोचण्याचा छोटा मार्ग असं त्याला म्हटलं गेलं थेरवादाला. आणि महायानाने स्वतःला महायान नाव दिलं महासंघिकांनी. म्हणजे काय? बुद्धत्वाकडे पोहोचण्याचं मोठं वाहन, मोठा मार्ग असं त्यांनी स्वतःला नाव दिलं. यात सतत वाढ होऊन तिसऱ्या संगीतीपर्यंत 18 संप्रदाय अस्तित्वात आले. ते 18 संप्रदाय तिसऱ्या संगीतीपर्यंत अस्तित्वात आले होते आणि सम्राट अशोकांनी यातील 17 संप्रदायांचे खंडन केले. त्यावरती कटावत्तू नावाचा ग्रंथ मोगलीपुत्र तिस्स यांनी लिहिला. यामध्ये 17 संप्रदायांचं खंडन केलेलं आहे आणि सम्राट अशोकांनी स्थविरवादाला पुन्हा मान्यता दिली आणि त्याची
पुनर्स्थापना देखील केली तिथे विनयाची. काही भिक्षूंना त्यांनी बाहेर वगैरे काढलं, तो इतिहास तुम्ही वाचलेलाच आहे. पाली साहित्य 2 भागात विभागले आहे, ते म्हणजे त्रिपिटक साहित्य, त्याला कॅनॉनिकल म्हणतात, व एक अनिपिटक साहित्य, ज्याला नॉन कॅनॉनिकल असं म्हटलं जातं. पुन्हा पिटक साहित्य 3 भागात विभागले आहे, ते म्हणजे विनय पिटक, सुत्त पिटक व अभिधम्म पिटक. आता याच्यामध्ये विनय पिटक म्हणजे काय? विनय म्हणजे शिस्त. भिक्खू जीवनाचे, प्रवज्जित जीवनाचे पालन करण्यासाठी वेळोवेळी तयार केलेल्या नियमांचे संकलन म्हणजे विनय पिटक होय. विनय पिटक हे बौद्ध संघाचे संविधानच आहे. आता या विनय पिटकासंबंधी एक प्रश्न, की विनय पिटक एकदाच निर्माण झालं, म्हणजे भगवान बुद्धांनी एकदाच भिक्षूंना नियम दिले, की विनय पिटक बऱ्याच वर्ष तयारच होत होतं. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? विनय पिटक भगवान बुद्धांनी एकदा सर्व विनय दिले भिक्षूंना संघ निर्माण झाल्यानंतर, की काही काळाने ते नियम बनत होते? सर काही काळाने ते नियम बनत होते. जसं जसं त्यांना अनुभूती येत होती त्यानुसार ते नियम बनत होते. जसे जसे प्रसंग येत होते, जसे जसे अनुभव येत होते, तसे तसे भगवान बुद्ध वेळोवेळी बदलले. एक एक विनय निर्माण करत होते, एक एक विनय नियम तयार करत होते. मुख्यतः भिक्खूंनी त्यांचं सील सांभाळायला पहिला असं त्यात आहे वाटतं. त्याच्यामध्ये एक उदाहरण तुम्ही घेऊ शकता, वर्षावासाचा नियम. वर्षावासाचा नियम हा भिक्षू संघ तयार झाल्यानंतर 6 वर्षांनी बनलेला आहे. तो का 6 वर्षांनी बनला? कारण त्यावेळी भिक्षू संघ वाढला होता, ते रस्त्यांनी चालत यायचे, शेतातून चालत यायचे, तेव्हा ह्याच्यामध्ये पावसामध्ये निर्माण होणारे, जन्म घेणारे नवनवीन जीवजंतू किंवा जी शेतं होती ती नष्ट होत होती, आणि ही कंप्लेंट घेऊन काही उपासक भगवान बुद्धांकडे आले होते, आणि मग भगवान बुद्धांनी हा वर्षावासाचा नियम केला. आता त्याच्यावरती दुसरा प्रश्न आहे, की भगवान बुद्धांना जर आपण सर्वज्ञ म्हणतो, तर हे नियम त्यांनी एकदाच का नाही दिले? संघ निर्माण झाल्यानंतर लगेच का नाही देऊन टाकले त्यांना? त्यांना ज्ञान तर असणार या सर्व गोष्टींचं, कारण त्यांना सर्वज्ञ म्हणतो का? त्यांना सर्वज्ञ म्हणतो कारण त्यांना 3 काळाचं ज्ञान असतं. त्यांना भविष्यही माहिती असतं, त्यांना वर्तमानही माहिती असतं, आणि त्यांना भूतकाळही माहिती असतो. सर मला असं वाटतं ते प्रॅक्टिकल रित्या त्यांनी ते शिकवलं लोकांना, त्यामुळे ते नंतर त्यांनी दिलेलं असावं. कारण की प्रॅक्टिकल जर आपण करतो त्यानुसार लोकांना लवकर ते कळतं आणि लवकर ज्ञान होतं. नाही, दुसरं असं की भगवान बुद्धांची वचनं बहुतेकांना समजली गेली, त्याकडे आकर्षित गेले, आणि लोक म्हणजे त्यांचे हे वाढत गेले, संख्या वाढत गेली, असं पण असू शकेल ना. बरोबर आहे. दोन्ही पण उत्तर बरोबर आहेत. म्हणजे जेव्हा प्रसंग येईल, एखाद्या गोष्टीचा ज्यावेळी प्रसंग उद्भवेल, त्याच वेळी ते नियम दिला तर तो लोकांना जास्त अपील होणार, जास्त लोकांना अपील होणार, की समजणार याची उपयुक्तता काय आहे, हा नियम का दिला गेलाय. जर एकदाच नियम दिला एकदा सगळे नियम जर थोपवले गेले संघावरती, तर काही लोकांना भविष्याची माहिती नसते, तर त्यांना ते बर्डन वाटेल. त्यामुळे भगवान बुद्धांनी जसे जसे प्रसंग आले, जसे जसे अनुभव आले, त्यानुसार ते नियम तयार करत गेले, आणि ते भिक्षू संघांनी मान्य केले. आणि ते नियम जर तुम्ही पाहिलेत, तर त्यातले भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण सूत्रामध्ये असं सांगितलेलं आहे, की काही नियम तुम्हाला जर काळानुसार पुढे जाऊन जर त्याच्यामध्ये छोटेसे बदल जर करावेसे वाटले, तर तुम्ही ते बदल करू शकता. बाकी सुत्तामध्ये कुठलेही बदल होत नाहीत, फक्त विनयामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे आज जे वेगवेगळे पंथ जे दिसत आहेत आपल्याला, हे त्याचंच कारण आहे, की त्यांनी आपल्या संस्कृतीनुसार, आपापल्या राहणीमानानुसार काही विनयामध्ये शिथिलता आणलेली आहे, आणि काही विनय नव्याने निर्माण केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बुद्धिझम आचरण करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचं हे कारण आहे, भगवान बुद्धांचं त्याला हे वचन किंवा हा उपदेश त्याला कारण आहे त्याला. त्यांनी काय कुठलं नुकसान म्हणजे आपलं प्रत्येक सुत्त हे आता त्रिकालबाधित सत्तेच, तेव्हाच ते 84,000 सुत्त बुद्धांनी तयार केलं. म्हणजे प्रत्येक सुत्त हे त्रिकालबाधित सत्य आहे. हा, प्रत्येक सुत्त हे त्रिकालाबाधित सत्यच आहे. म्हणूनच म्हणजे मग म्हणजे जर त्रिकालबाधित ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बुद्ध जर आपले सम्यक संबुद्ध होते, तर त्यांनी म्हणजे आहेत तर म्हणजे त्यांनी भविष्याचा विचार करूनच या सगळ्या गोष्टी केलेल्या. तर म्हणजे भविष्यामध्ये आपण त्याच्यामध्ये काही टाकू पण शकत नाही, माझ्या मते. नाही, काही आपण त्याच्यामध्ये ऍड नाही करू शकत, ऍडच करू शकत नाही, आणि त्याच्यातून काही रिमूव्ह करू शकत नाही. म्हणजे त्यांनी पूर्णचा पूर्ण धम्म दिलेला आहे, की भविष्याचा त्रिकालबाधाचा म्हणजे त्रिकालबाधित सत्यच त्यांनी समोर ठेवलेलं आहे. तर
म्हणून म्हणूनच त्यांनी त्याच्यामध्ये शेवटच्या वेळी भगवान बुद्धांना आपण चॅलेंज करू शकत नाही, एवढं त्यांचं आगाध ज्ञान होतं त्यावेळेस. हो 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 म्हणूनच त्यांनी शेवटी परिनिर्वाणाच्या वेळेस त्यांनी हे सांगितलं की तुम्हाला विनयामध्ये जर काही बदल हवे असतील पुढे काळानुरूप तर ते तुम्ही करू शकता, छोटेसे अच्छा. बदल घेऊ शकता. त्याचे अच्छा, पण अच्छा. नियम आहेत, ते विनयामध्ये कसं तुम्हाला बदलता आलं पाहिजे ह्याचे पण नियम आहेत. त्यामुळे आता तुम्ही जर पूर्ण जगामध्ये गेला तर बुद्धिझमची जी सुत्त आहे आणि जो अभिधम्म आहे त्याच्यामध्ये कुठेही काही चेंजेस नाहीत, त्याच्यामध्ये काहीच चेंजेस नाहीत. तुम्हाला चेंजेस दिसतील ते फक्त विनयामध्ये. चेंजेस आपल्याला फक्त विनयात दिसतात, बाकी कशामध्ये. आता भिक्षूंचा जो चिवर आहे तो विनयाचाच भाग झाला. भिक्षूंचं जे आचरण आहे तो विनयाचा भाग झाला तो. त्याचं म्हणजे विनय म्हणजे एक प्रकारचे संविधानासारखं झालं ते. त्याचे सगळे कायदे केले, संविधानासारखं. त्यामुळे ते त्याच्यामध्ये चेंज होत राहिले. जसे जे काळानुरूप त्यांनी ते सांगितलं त्यांना ना की बदलायला तुम्ही लागले, change बदलतात करा. ते. म्हणजे त्यांनी फक्त विनयात चेंज होऊ शकतो, बाकी सुत्तांमध्ये होणारच नाही, कारण ते त्रिकालबाधितच आहे. हो. ओके, थँक्यू सर, थँक्यू. प्रारंभी बुद्धांनी विनयासंबंधी कोणतेच नियम दिले नव्हते. जे कोणी भिक्खू संघात सामील झाले ते सर्व किमान स्वतःपत्ती फळ प्राप्त झालेले होते व त्यांचे आचरण हे शील पालनाचे उत्तम उदाहरण होते व त्यामुळे नियमांची अशी आवश्यकता नव्हती. अहर्तपद प्राप्त केलेले विमुक्त या विमुक्तीच्या मार्गावर रूढ असलेले शीलवान बुद्धांच्या संघाचे भिक्खू हे त्या काळी बुद्धांच्या शिकवणुकीचे प्रचारक व सर्वसामान्य लोकांना प्रेरणादायी होते. त्यामुळे अनेक लोक भिक्खू संघाकडे आकर्षित होऊन भिक्खू संघामध्ये प्रवेश घेऊ लागले. जसजशी ही संख्या वाढू लागली तसतशी नियमांची आवश्यकता भासू लागली. त्याप्रमाणे बुद्धांनी आवश्यकतेनुसार विविध प्रसंगी हे नियम दिलेले आपणास पाहावयास मिळतात. पहिल्या संगीतीमध्ये महास्थवीर काश्यप यांच्या अध्यक्षतेखाली महास्थवीर उपाली यांनी विनयाचे संकलन केले. त्यांना विनयपिटक असे संबोधले जाते. विनय म्हणजे डिसिप्लिन, आचारसंहिता. भिक्खू भिक्खुनी श्रामणेर यांनी संघात व संघाबाहेर कसे वर्तन करावे, कसे आचरण करावे याचे मार्गदर्शन विनय पिटकामध्ये आपल्याला मिळते. विनय पिटक एकदमच आकारात आले नाही, तर वर सांगितल्याप्रमाणे विनय पिटकाचा विकास झाला आहे. म्हणजे आपण माझ्याशी आता जी चर्चा केली त्या पद्धतीने त्रिपिटक साहित्यात प्रथम क्रमांकाचे पिटक म्हणजे विनय पिटक. त्यात भिक्खू भिक्खुनी श्रामणेरी यांनी आपल्या दैनंदिन प्रवचित जीवनात व संघात कसे वागावे या संबंधीचे नियम दिले आहेत. हे नियम का, केव्हा व कसे अस्तित्वात आले याचा इतिहास व नियमाचे स्पष्टीकरण सुद्धा विनय पिटकामध्ये आहे. अशा या ग्रंथांचा संग्रह म्हणजे विनय पिटक. आपण पुढच्या लेक्चरला सुत्त, विभंग, परिवार आणि पराजिक या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत पुढच्या लेक्चरला. मागच्या लेक्चरला तुम्हाला एक हे दिलं होतं, 5 शब्द दिले होते, 10 शब्द दिले होते जे मराठी होते, त्याचे पाली अर्थ सांगायचे होते. बनवले का तुम्ही सर्वांनी? एका विद्यार्थ्यांनी बनवले होते. हो सर. मच्छिंद्र कोळपे म्हणून आहेत, त्यांनी बनवले होते. सर बनवले. ओके ओके ओके. सांगा ना तुम्ही सांगा काय हे सांगा. सांगू. हम्म. तराफा कुल्ल. हम्म. दुष्ट दुठ्ठ. बरोबर. स्तुती थुती. थुती थुती थ थ. थुती. कळी मुकुल. हम्म. कळी मुकुल मुकुल. बरोबर. मोती मुत्तिक. बरोबर. तेजस्वी ज्योतिक. बरोबर. चोच तुंड. बरोबर. संस्था पुग. बरोबर. कढी सूप. बरोबर. सूप सूप. बरोबर. बरोबर. खड्डा आवाट किंवा कासू. बरोबर. खड्डा आवाट किंवा कासू. 10 शब्द बरोबर. झाले सर. थँक्यू. बरोबर. बरोबर. सर्वांनी असे शब्द शोधण्याचा प्रयत्न करा आणि लिहून ठेवा. याच्यामुळे काय होईल, तुमची वोकॅब्युलरी सुद्धा वाढेल, भरपूर वाढेल तुमची वोकॅब्युलरी. तुम्ही हा वर्ग संपेपर्यंत म्हणजे डिसेंबर पर्यंत तुमचा शब्द संग्रह 500 ते 1000 असायला पाहिजे. तुमचा शब्द संग्रह 500 ते 1000 पर्यंत जरी झाला ना तुमचा हा वर्ग संपेपर्यंत, तर तुम्हाला सर्व वाक्य बनवता येतील, वाक्य सोडवता येतील तुम्हाला.
आणि जर तुम्ही पुढे शिक्षण घेऊ इच्छिता यामधून तर तुम्हाला ते फार बेनिफिट राहील, तुम्हाला त्याचा खूप बेनिफिट राहील. तर तुम्ही 500 ते 1000 शब्द तुमचे बनले पाहिजेत. पाली मराठी, पाली इंग्लिश ते शब्द बनले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही जसं आता मराठीचे पाली केले ना तुम्ही, तर त्या पाली शब्दाला इंग्लिशमध्ये सुद्धा काय म्हणतात, रोमनमध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे सुद्धा पाहून घ्या. कारण तुम्हाला पुढे पालीचा अभ्यास करताना जास्त मराठी पुस्तकं उपलब्ध नाही आहेत. जी पुस्तकं उपलब्ध होतात किंवा जी असतात, ती मी जिथे कुठे कुठे जातो तर तिथून मी ती आणण्याचा प्रयत्न करतो. पण त्या प्रथम मी तुम्हाला विचारतो, कारण एवढी पुस्तकं घेऊन येणं आणि ती पडून राहणं हे मला परवडत नाही. त्यामुळे मी ग्रुपवरती टाकतो, मी इथे आलोय, एवढी एवढी पुस्तकं आहेत, कोणाला हवी असतील तर घ्या. आणि जी महत्वाची आहेत तुम्हाला पुढच्या अभ्यासासाठी तेवढीच पुस्तकं तुम्हाला सुचवतोय. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी इतर कुठलीही पुस्तकं कधीही सुचवत नाही. तर तुमची इच्छा असेल, तुम्हाला ती घ्यायची असतील, तुम्ही जरूर घ्या. कारण तुम्हाला ते अभ्यासासाठी, पुढे भविष्यासाठी, त्या भविष्यातल्या अभ्यासासाठी खूप उपयोगी पुस्तकं आहेत. आणि दुर्मिळ अशीच पुस्तकं आहेत ती भेटत नाहीत कुठे. ते आता कोण कोण त्याचं ते झेरॉक्स मारायला लागले किंवा रिप्रिंट करायला लागले, पण ही फार जुनी पुस्तकं आहेत. पाली साहित्य का इतिहास फार जुनं पुस्तक आहे, म्हणजे त्याला 50 वर्ष झाली त्या पुस्तकाला. ही भिक्षू धर्मरक्षकांची 2-2 पुस्तकं तुम्हाला मिळाले, त्याला सुद्धा 50 वर्ष होऊन गेलेली आहेत त्या पुस्तकांना. अजून त्याचे रिप्रिंट नाही आहेत त्या पुस्तकाचे आणि मुंबईत ते अवेलेबल होत नाहीत. दुसरी गोष्ट, हिंदी आणि इंग्रजी पुस्तकं असल्यामुळे काही मराठी अभ्यासक हिंदी इंग्रजी पुस्तकं घेत नाहीत, पण ती हिंदी इंग्रजी पुस्तकं सुद्धा संग्रहित ठेवायला पाहिजे. आपण जर संशोधनाचं काम करत असू किंवा आपल्याला एखादा प्रोजेक्ट बनवायचा असेल, तुम्ही जर एम ला ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला समजेल की तुम्हाला काय काय बनवायला देईल. प्रोजेक्ट वगैरे असतात तिकडे. दर 6 महिन्याला असाइनमेंट. त्या असाइनमेंट मधून लोकांना डोकं वर काढायला वेळ नसतो. अजिबात 2 वर्ष कुठे ते बाहेर बघत नाहीत. आता जे मागच्या बॅचला आपले जे काही विद्यार्थी होते, ते सगळे एम ला गेलेले आहेत तिकडे आता. बरेच लोक नाही गेले, बऱ्याच लोकांना सर्टिफिकेट मध्ये समाधान होतं, ते एम ला नाही गेले, त्यांना तिथे शिकायचं होतं. पण काही लोकांची महत्वाकांक्षा असते, त्यांना एम करायचं असतं, पुढे जायचं असतं, अजून पुढे शिकायचं असतं. ते लोक एम करतायत. ते लोक सुद्धा सतत प्रश्न विचारत असतात, सर ह्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, हे कसं करायचं, ह्या असाइनमेंटचा हा चॅप्टर कुठे भेटेल आम्हाला. तर तर तुम्ही ही पुस्तकं, जी बाकीची पुस्तकं आहेत ती सुद्धा हळूहळू एकदम घेऊ नका. नसेल तुम्हाला जमत तर एकदम घेऊ नका, पण हळूहळू ही पुस्तकं जमवण्याचा प्रयत्न करा, ती तुम्हाला उपयोगी आहे. हा, तर आजचं आपण लेक्चर इथे आपण संपूया. मी परत 10 शब्द आज तुम्हाला दुपारपर्यंत तिथे ग्रुपवर पाठवतो. ते तुम्ही शब्द हे करायचे आहेत, पालीमधून त्याचे अर्थ शोधायचे आहेत, पालीमध्ये त्याला काय म्हणतात, आणि ते मला पर्सनली पाठवले तरी चालतील, किंवा पुढच्या लेक्चरला आपण जेव्हा भेटू त्यावेळी मी विचारेन इकडे की हे तुम्ही 10 शब्द शोधले का. ते जर तुम्ही ग्रुपवर पाठवले तर मग ते कॉपी होतील ते. तर सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आता लेक्चर आपण इथे संपूया. पुढच्या सर लेक्चरला विचारायचं होतं सर. हा बोला. बरोबर सर. चौथ्या संगतीत जे हे लिहिलं गेलं त्रिपिटिक, ते त्या म्हणजे सुरुवातीला कुठल्या भाषेत आणि कुठल्या लिपीत म्हणजे पहिल्यांदा हे झालं, मुद्रित झालं? पालीमध्ये झालं. आणि मग हे लिपी कुठली होती? म्हणजे तुम्ही लिखित जे झालं ते म्हणताय का? हा 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 लिखित झालं ते सिंहलीमध्ये झालं. सिंहली झालं. ओके ओके ओके. मध्ये झालं ते. त्यामुळे हा, काय हा. झालं, बुद्धघोष नंतर भारतातून तिकडे गेले श्रीलंकेला बुद्धघोष, तर त्यांना सिंहली भाषा शिकावी लागली. आणि सिंहलीमध्ये ज्या अट्टकथा होत्या त्या त्यांनी पुन्हा पालीमध्ये ट्रान्सलेट केल्या आणि भारतामध्ये आणल्या. असं झालं. इथून पालीमधूनच गेल्या होत्या. मौखिक परंपरेमध्ये सम्राट अशोकांचे पुत्र महेंद्र आणि त्यांच्याबरोबर जे 9 भिक्षू होते, 8-9 भिक्षू, ते सगळे ते साहित्य मौखिक परंपरेतून तिथे घेऊन गेले होते आणि तिकडे जाऊन त्याचा प्रचार केला, त्याचं संवर्धन केलं. आणि नंतर मग ती काळाची गरज होती तिथे पण की ते पालीतून त्या लोकांना सिंहलीमध्ये सांगितलं पाहिजे. म्हणजे सिंहलीमध्ये ट्रान्सलेट झाल्या होत्या. त्याचा अनुवाद सिंहलीमधून ते समजावून सांगितलं आणि लिखित स्वरूपात सुद्धा ते सिंहलीमध्ये लिहिल्या गेल्या. मग सिंहलीमध्ये लिहिल्या गेल्या तर भारतामध्ये त्या समजून येत नव्हत्या सिंहली मधल्या. मग जेव्हा बुद्धघोष बोधगयेमध्ये होते, तिकडे त्यांचं मोरंड खेटक नावाचं गाव आहे आणि रेवत नावाचे एक भिक्षू बोधगयेचे प्रमुख होते. बोधगया या विद्यापीठाची, तिथं विद्यापीठ सुद्धा होतं बोधगयेमध्ये. बोधगयेचं म्युझियम जर बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला संदर्भ सापडतील. तर ते विद्यापीठ होतं, तर ते प्रमुख होते रेवत स्थवीर. तर ते रेवत स्थवीर बुद्धघोषांना काय म्हणाले की ह्या ज्या अट्टकथा आहेत त्या इथूनच श्रीलंकेमध्ये गेल्या आणि त्या आता सिंहलीमध्ये आहेत. तर तुम्ही एक काम करा, तिकडे जा आणि सिंहली मधल्या अट्टकथा आहेत त्या पालीमध्ये करून परत तुम्ही भारतामध्ये घेऊन या. आणि हे सगळं काम बुद्धघोषांनी केलेलं आहे. त्यामुळे बुद्धघोषांना पाली साहित्यामध्ये अनन्य साधारण महत्व आहे बुद्धघोषांना. आणि त्यांच्या अगोदर एक बुद्धदत्त नावाचे थेर सुद्धा होते. त्यांनी काम केलं होतं, पण त्यांनी थोडंसं काम केलं होतं, अर्ध काम केलं होतं. त्यांची भेट जहाजावरती झाली, बुद्धदत्त आणि
बुद्धघोषांची. मग बुद्धदत्तांनी जे काही काम केलं होतं ते बुद्धघोषांकडे सोपवलं होतं की तुम्ही आहे ना पुढे जरा कंटिन्यू करा तुम्ही. मी एवढं एवढं काम केलेलं आहे, पुढे तुम्ही. तर बुद्धघोषांनी ते कम्प्लीट काम केलं आणि त्या सर्व त्रिपिटकाचा सार म्हणून त्यांनी विशुद्धीमग्ग नावाचा ग्रंथ लिहिला होता. विशुद्धीमग्गाची स्टोरी पण मागे कदाचित मी सांगितली असेल किंवा पुढे जेव्हा आपण बुद्धघोष पाहू त्यावेळी मी त्यांची तुम्हाला स्टोरी सांगतो की त्यांनी तो विशुद्धीमग्ग ग्रंथ लिहिला. 2 वेळा तो ग्रंथ देवतांनी लपवला असं म्हणतात, पण देवता त्यावेळी भिक्षूंना सुद्धा म्हटलं गेलं असेल. बुद्धिझममध्ये देवता ही संकल्पना असते, पण देवता म्हणजे एखाद्या म्हणजे स्टार माणूस असतो, जो स्टार माणूस ज्याला बोलू शकतो आपण, एक प्रमुख माणूस, त्याला सुद्धा देवता म्हणण्याची थँक्यू सर. हॅलो सर, तुमचा साऊंड म्यूट झाला. हॅलो हॅलो सर. हो सर, एक विचारायचं होतं. तुम्ही सांगितलं की सप्तपर्णी गुहेमध्ये हे लिहिलं गेलं, आपलं सुत्त कलेक्ट केले गेले. हा, तर ते लिप कोणत्या वृक्षाचे होते सर? नाही, ते आलोक नावाच्या गुहेमध्ये लिखित स्वरूपामध्ये झालं, श्रीलंकेमध्ये. अलोक नावाच्या गुहेत. अच्छा 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 अच्छा. आलोक नावाच्या गुहेत श्रीलंकेमध्ये झालं. आणि सप्तपर्णी ही आता त्या दिवशी आम्ही गेलो होतो ना, बोलगायला जे व्हिडिओ आणि फोटो पाठवले, ती सप्तपर्णी गुहा ती वैवारगिरी पर्वतावरती आहे. आपण मागच्या वेळी टूरला गेलो होतो तर आपण कुठल्या रत्नागिरी पर्वतावरती होतो. रत्नागिरी पर्वतावरती विश्वशांती स्तूप आणि अशोककालीन स्तूप आणि गुजराकूट पर्वत आहे रत्नागिरीवर. तर त्या रत्नागिरीच्या जे जपानी टेम्पल होतं ना, ते जपानी टेम्पल कडून तुम्ही समोर पाहाल, तो समोरचा जो डोंगर होता तो वैवारगिरी पर्वत होता. तिथे 5 डोंगर आहेत, 5 पर्वत आहेत. त्या 5 पर्वतामध्ये ते सगळं त्यावेळेचं राजगृह होतं, त्याला आज आपण राजगीर म्हणतो. ते वैवारगिरीवरून पण इकडं विश्वशांती स्तूप दिसतो आपल्याला. बरोबर. नाही सर, ते लिहिले म्हणजे राईट कशावरती राईट केलं गेलं सर? मला एक विचारायचं होतं. ओला वृक्षांची पानं, ओला लीफ ओला लीफ वरती लिहिले गेले. एक मिनिट सर. आणि सर मला हे कळेल का की आपल्याला हा विशुद्धीमग्ग मिळू शकतो का अजून पण? विशुद्धीमग्ग मराठीमध्ये त्याचं हे अवेलेबल आहे ना, सार अवेलेबल आहे. विशुद्धीमग्गाच्या PDF आहेत सर अवेलेबल. हो का सर? सर तुम्ही आता गेलेत ना, तर मला हा विशुद्धीमग्ग पण पाहिजे आणि जर अवेलेबल PDF असेल तर छानच होईल. मला PDF आहेत अवेलेबल, इंग्लिश मध्ये आहेत, त्या पाठवतो मी तुम्हाला. त्याची एक हिंदी पण होती वाटतं कदाचित माझ्याकडे. प्युरिफिकेशन नावाने. हो चालेल. आणि असा पण मराठीतून मिळाला सर आपल्याला बुक फॉर्म? मराठीमध्ये एकदम छोटा ग्रंथ मिळतो, त्याचा सार आहे फक्त, पण तोही घ्या, तो उपयुक्त आहे. मराठी घ्या. हिंदीचे 2 भाग आहेत, हार्ड कॉपी हार्ड कॉपी आहेत. आणि तुम्हाला रोमन मध्ये पण भेटेल, पण रोमनची हार्ड कॉपी नाहीये, PDF आहे सध्या. कारण रोमनची हार्ड कॉपी मला वाटतं ह्यांची आहे, TW रिजदेवडी यांची आहे, ती PTS लंडन वाले. ओके 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 ओके. थँक्यू सर, थँक्यू सर. एक विचारू? हॅलो. एक आपली स्टडी टूर म्हणून आपण श्रीलंका किंवा कंबोडिया अशा ठिकाणी बौद्ध स्थळांना जाऊ शकत ना का? त्या माहितीसाठी, शिक्षणासाठी जाऊ शकतो. आपल्या सतत चालूच असतात, पण त्याला इंटरेस्टेड लोक असतील तर आपण निश्चित जाऊ शकतो त्याला. नक्कीच सर. सांगितल्याप्रमाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच सर. इकडे जाण्यापेक्षा तुम्ही इकडची जी पहिली टूर आहे ना आपली, ही इकडची इंडियातली, ती पहिली टूर करा तुम्ही. कारण त्या टूर चांगल्या, त्या टूर अभ्यासपूर्ण आहेत आणि ज्या आपण आता शिकतोय ना तेच आपल्याला त्याच्यामध्ये शिकायला भेटतं. काही इंटरेस्टेड लोक असतात जे फक्त अभ्यास सहल म्हणून आलेले असतात, ते जेव्हा टूर मधून रिटर्न घरी येतात त्यावेळी भरपूर काही स्वतःसोबत घेऊन येतात नॉलेज. आणि काही लोक फक्त पर्यटक म्हणून आलेले असतात, ते पर्यटनाच्या हिशोबामध्ये जातात. स्टडी टूर म्हणून येणाऱ्यांनाच घ्या ना सर. हो, नाही स्टडी टूर म्हणूनच. मग असे असेल इच्छुकता करा अरेंजमेंट. निश्चित. आता 1 नोव्हेंबरला आम्ही सांचीला चाललोय, त्याच्यामध्ये बरेच हे आहेत. म्हणजे सांचीला आम्ही सांचीमध्ये आम्ही सारूमारू सम्राट अशोकाचे शिलालेख पाहणार आहोत, भीमबेटका पाहणार आहोत. सारूमारू मध्ये सम्राट अशोकांनी स्वतः भेट दिलेली आहे, त्यांचा शिलालेख आहे. त्या सारूमारूच्या अशोककालीन स्तूप त्या डोंगरामध्ये आहेत, म्हणजे त्या गुहेच्या खाली आहेत. आणि तिथेच तुम्हाला 1 लाख वर्षापूर्वीची अश्मयुगीन लोकांनी जी चित्र काढलेली आहेत
अश्मयुगीन लोकांनी, ती चित्र सुद्धा आहेत. तो सगळा विंध्य पर्वताचा भाग आहे मध्य प्रदेशातला. त्यानंतर भीमबेटका जाणार आहोत. भीमबेटकामध्ये तुम्हाला 1,00,000 वर्षापूर्वी माणूस तिथे राहत होता याची सर्व चिन्ह आपल्याला तिथे पाहायला मिळतात. त्यांची चित्र किंवा त्यांची काही लिपी आहे ते सर्व आपल्याला तिथे पाहायला मिळतं. त्यानंतर आम्ही महूला जाणार आहोत जाता जाता. महू नंतर आम्ही सांचीला जाणार आहोत. सांचीमध्ये आम्ही गेल्यानंतर सांचीला मुक्काम करून सतधारा, सोनारी, त्याच्यानंतर गॅरसपूर, अंधेर, हे स्तूप आम्ही तिकडे पाहणार आहोत. आणि हे सगळे स्तूप सांचीच्या आजूबाजूलाच आहेत 50 किलोमीटरच्या एरियामध्ये. पुढे बुद्धगयाला जाऊ शकता का? बुद्धगयाला पुढे कंटिन्यू करू शका ना? बुद्धगयाला पुढे कंटिन्यू नाही ती फक्त सांचीचीच आहे. बुद्धगयेची एक जानेवारीमध्ये टूर हे केलेली आहे, ऑर्गनाईज केलेली आहे, आणि एक ऑक्टोबरमध्ये आहे. त्याचे बरेच आहेत त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट. जानेवारी 25ला केले. त्याच्यामध्ये पण आम्ही भरपूर स्थळं म्हणजे दाखवतो आम्ही त्याच्यामध्ये. तिथून आम्ही सारनाथला जातो. सारनाथ झाल्यानंतर आम्ही तिथून श्रावस्तीला जातो. श्रावस्ती झाल्यानंतर आम्ही नेपाळमध्ये जातो. नेपाळमध्ये कपिलवस्तू, लुंबिनी, गोटी हवा, निगली हवा या दोन्ही ठिकाणी पूर्वीच्या बुद्धांचे स्तूप आहेत. म्हणजे स्तूप नाहीये तिकडे, सम्राट अशोकाचे स्तंभ आहेत आणि त्या स्तंभावरती उल्लेख आहे की नेपाळमधले बघा. नेपाळमधले कनकमुनी बुद्धांचा जन्म इथे झाला. त्यानंतर गोटी हवामध्ये आपल्याला कपुसंत बुद्धांचा जन्म झालेला सम्राट अशोकांचा तिकडे हे आहे, तर तो आपण बघतो. आणि त्यानंतर रामग्रामच्या स्तूपाला सुद्धा जातो. आता जे प्रमोद निकम म्हणून आपल्या बरोबर आहेत क्लासमध्ये, त्यांनी मागची टूर केली होती जानेवारीची आमच्या बरोबर, त्यावेळी होते ते. मी सगळं पाहिलेलं आहे. हो सर, अविस्मरणीय आहे. खूप छान आहे. आणि टूर मधून बाहेर नाही आला. हो नाही, आणि अभ्यासात्मक आहेत सर, अभ्यासात्मक आहे. खूप काही तुमच्याकडून खूप नॉलेज मिळालं. कधी जीवनामध्ये आपण खूप भरकटत असतो, पण तुमच्याकडून खूप नॉलेज मिळालं तिथे त्या टूर मध्ये. थँक्यू सर, थँक्यू. आणि पुढे पण मी टूर मध्ये असणारच. सर नोव्हेंबरची मी जानेवारीची जी बुकिंग चालू झाली आहे का? हा, जानेवारीची चालू आहे बुकिंग. तुमच्याकडे सर नोव्हेंबरची केली आहे मी. पडवळ साहेब बोलताय ना? हो 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 हो. सांचीच आहे. नंतर मी विचारेनच, म्हणजे आपल्याला तिथे जात असताना म्हणजे काय काय नेणं आवश्यक आहे ते मी नंतर तुम्हाला विचारणारच होतो. म्हणजे ते मी आता आपला एक ग्रुप बनतो 2 महिने अगोदर, आणि मग त्याच्यामध्ये सगळं माहिती दिली जाते की तुम्हाला काय काय आवश्यकता आहे न्यायची, काय नाही, प्रवास कसा करणार आहोत, काय करणार आहोत, सगळी माहिती त्याच्यामध्ये असते. चालेल चालेल चालेल. मी म्हणजे ते ह्याच्यात मग जानेवारीचं पण हे बघतो, कारण जरा शेड्यूल हे व्हायला पाहिजे. ओके ओके. आपल्या बरोबर कॉमन लोक जरी आली, आमच्या टूर मध्ये जरी कॉमन लोक आली, तरी आम्ही तो स्टडी टूर म्हणूनच करतो. कारण आम्ही जेवढी स्थळं दाखवतो, म्हणजे आता एक सांगायचं म्हणजे दुसऱ्यावर टीका नाही, पण धावपळीची कुठली टूर करत नाही. आणि जेवढ्या स्टडी टूर आम्ही स्टडी टूर मध्ये जेवढी स्थळं दाखवतो तेवढी इतर लोक दाखवत नाही, किंवा जेवढी माहिती देतो तेवढी देत नाही. कारण आमचा उद्देश आता बिझनेस नाहीये, तर लोक जास्तीत जास्त त्या ठिकाणापर्यंत पोहोचली पाहिजेत. आता आपल्या इथून बऱ्याच टूर जातात. आम्ही बरेच टूर वाले सगळे मित्र आहेत वगैरे वगैरे, ओळखीचे आहेत. आम्ही पण पूर्वी केल्या होत्या टूर त्यांच्या बरोबर. पण तुम्ही जेव्हा नेपाळला जाता, तर तुम्हाला नेपाळमध्ये फक्त लुंबिनी 1 डे 1 नाईट फक्त दाखवलं जातं. आम्ही नेपाळमध्ये 3 दिवसाचा स्टे करतो. कारण नेपाळमध्ये तुम्हाला गोटी हवा, निगली हवा, कंटक घोड्याचा स्तूप, शुद्धोदन आणि महामायेचा स्तूप, कपिलवस्तू, पुदान म्हणजे जिथं भगवान बुद्ध आणि राहुलांची भेट झाली, जिथं राहुलाचा स्तूप आहे, शुद्धोदन आणि भगवान बुद्धांची तिथंच भेट झाली, आणि शुद्धोदनाने तिथे भगवान बुद्धांसाठी 1000 भिक्षू राहतील असा एक मोठा विहार बांधला. त्या जागेला आज पुदान म्हणतात. तिकडे स्तूप 2-3 स्तूप तिकडे आहेत. जागा संवर्धित केलेली आहे, चांगली संरक्षित केलेली आहे. ती पुदान दाखवतो. आणि मग रामग्रामला जातो. आणि रामग्रामला काय आहे, रामग्रामची स्टोरी माहिती असेल तुम्हाला सर्वांना, प्रमोद निकम सोडून. हो सर. रामग्रामला काय आहे, रामग्रामला जे स्तूप बांधले होते भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 10 स्तूप बांधले गेले. त्यातले 8 स्तूप जे होते ते त्यांच्या रक्षेवरती बांधले गेले होते, त्यांच्या ह्याच्यावरती रिलिक्स वरती बांधले गेले होते. आणि 9वा स्तूप पात्रावरती, 10वा स्तूप राखेवर बांधला होता. जर रिलिक्स वरती जे 8 स्तूप बांधले ते भगवान सम्राट अशोक उत्पन्न झाल्यानंतर, म्हणजे जन्माला आल्यानंतर त्यांनी काय ठरवलं की धम्म घेतल्यानंतर मी हे 8 स्तूपामधून जे रक्षा आहे ती काढेन आणि त्याच्यावरती 84,000 स्तूप आणि विहार उभी करेन. तर त्यांनी 7 स्तूपाचं उत्खनन केलं, त्यातून रक्षा मिळवली.
आणि ते स्तूप त्याचा जीर्णोद्धार सुद्धा केला. त्या स्तूपांचा सम्राट अशोकांनी जीर्णोद्धार सुद्धा केला. फार मोठं त्यांनी हे केलं त्याच्यामध्ये. म्हणजे जे छोटे स्तूप होते पूर्वीच्या राजांनी बांधलेले ते सम्राट अशोकांनी प्रचंड केले मोठे. पण त्यातून रक्षा मिळवून त्यांनी 84,000 स्तूपांचं हे केलं. जो 8वा स्तूप होता रामग्रामचा, तर रामग्रामला नेपाळमध्येच आहे ते रामग्राम. त्या रामग्राम मध्ये नाग लोकांची वस्ती होती, नागराजांची वस्ती होती, नागराजांचं राज्य होतं ते. तर त्यांनी सम्राट अशोकाला विरोध केला. तर ते म्हटले की आम्ही तुम्हाला हा स्तूप खोलून देणार नाही, इथं पवित्र बुद्धांच्या धातुरक्षा आहेत, तुम्हाला जर बांधायचे असतील तुम्ही ज्या मिळवलेल्या आहेत त्याच्यावर बांधा, पण हा आम्ही ओपन करून देणार नाही. तर त्याच्यावरून सम्राट अशोकाचं सैन्य आणि त्या नाग लोकांचं युद्ध होणार होतं त्या गोष्टीवरून. मग सम्राट अशोकांनी म्हटलं की भगवान बुद्धांच्या धातुरक्षेसाठी इथं युद्ध होणं चांगली गोष्ट नाही. त्यामुळे सम्राट अशोकांनी तो स्तूप ओपन केला नाही. त्याच्यासाठी काय युद्ध करून ते मिळवणं मोठी गोष्ट नव्हती सम्राट अशोकासाठी, पण भगवान बुद्धांचं वचन होतं की याच्यासाठी हे योग्य नाही. मग त्यांनी तो ओपन केला नाही. तो स्तूप अजूनही जसं तसा आहे, त्याच्यावरती अशी टेकडी निर्माण झालेली आहे, पण त्याच्या खाली तो स्तूप आहे. त्या स्तूपाला कोणी त्या कथेमुळे कोणी हात लावत नाही त्या स्तूपाला. अजूनपर्यंत त्याचं उत्खनन देखील केलं नाही. फक्त ते आजूबाजूच्या ज्या काही सायन्स मिळाले पुरातत्व शास्त्रज्ञांना, त्याच्यावरून त्यांनी तो फाइंड आउट केला की हा रामग्रामचा स्तूप आहे रामग्राम शहरामध्ये, तर ह्याला काही करू शकत नाही. तर त्यांनी तो तसंच अजूनही संरक्षित करून ठेवलेला आहे. तर आपण तिकडे सुद्धा जातो नेपाळमध्ये गेल्यानंतर. आणि तिसऱ्या दिवशी मग आपण कुशीनगरला जातो. ही जी आपली ट्रिप असते ती जानेवारी नंतर परत कधी असते, म्हणजे ही लुंबिनी जानेवारी नंतर एक मे मध्ये असते, पण मे मध्ये ते असं म्हणजे स्टडी टूर सारखं जास्त होत नाही. कारण काय ऊन तिकडे 40 डिग्री प्लस असतो तिकडे मे महिन्यामध्ये. ते सगळं बघणं शक्य होत नाही. आपल्याला 11-12 वाजता बंद करावं लागतं आणि 3:30-4 नंतर परत बाहेर पडावं लागतं. 12 ते 3च्या मध्ये भरपूर ऊन तिथे असतं, खूप ऊन असतं तिकडे. 40 डिग्री प्लस होतं ते. ओके ओके ओके, चालेल सर. सर जानेवारीची टूर अरेंज करा. हा, जानेवारीची आहेत ना, चालूच आहे त्याचं बुकिंग, चालूच आहे आपलं जानेवारीचं. बरं, फॅमिली घेऊन शकता फॅमिली? तुम्ही फॅमिली घेऊ शकता, वयस्कर लोक सुद्धा येऊ शकतात त्या टूरला. आणि कुठे असं काही जास्त चढणं नसतं तिकडे. आणि आम्ही तशा पद्धतीचं अरेंजमेंट सुद्धा करतो आम्ही. जास्त काही चढणं तर नसतं तुम्हाला. आणि आता ते रोपवे जे झालेले आहेत त्याला राजगीरला, ते आता कार रोपवे झालेले आहेत. म्हणजे एका ह्याच्यामध्ये कारमध्ये 8 लोक बसू शकतात आणि जाऊ शकतात. ती कार थांबते खाली, 8 लोकांनी बसायचं आणि जायचं. पूर्वी कसं होतं, खुर्चीचा जो रोपवे होता ना तो सतत फिरत असायचा, तो चालू रूप हे पकडावी लागायची चेअर. तर कधी कधी वयस्कर लोकांना त्याच्यामध्ये बसावावं लागायचं, 2-3 लोकांनी पकडून जबरदस्ती बसवावं लागायचं. जे एकदम वयस्कर होते त्यांना चालायचे प्रॉब्लेम आहेत. बाकी जे नॉर्मल चालतात त्यांना त्या चेअर मध्येच मजा येते खरं तर. पण त्यांच्यासाठी सुद्धा आता ते रोपवे फक्त तेवढा हे होता का कार रोपवे त्यांनी केलेला आहे. बाकी सगळ्या गोष्टी जमिनीवरतीच आहेत, कुठे काही किती दिवसाचा टूर आहे सर? तो 13 दिवसाचा. हा जानेवारीचा आहे, तो 14 दिवसाचा टूर आहे. मोबाईल गेला त्याच्यामुळे हे सगळं डिटेल गेलं. जरा मला दोन्ही म्हणजे नोव्हेंबरची पण आणि जानेवारीची पण जरा डिटेल पाठवून द्या सर. कोण बोलतोय? पडवळ सर. हा, ते मोबाईल गेला त्याच्यामुळे त्याच्यात गेलं सगळं. हा, त्याच्यामुळे ती जरा नोव्हेंबरची तर मी बुक हे केलेलीच आहे आणि जानेवारीची जरा डिटेल पाठवून द्यायचं सर. थँक्यू सर. एक क्वेश्चन होता विचार. सर, तथागतांनी आईला महामाया देवींना धम्म दिला, तर तो पण जम्बूद्वीपामध्येच होतं का दिलेलं? बुद्ध आपले तथागत तिथेच होते का जम्बूद्वीप? जेव्हा श्रावस्तीला तथागत होते त्यावेळी ते आईला धम्म शिकवण्यासाठी 37 लोकांमध्ये गेले. आणि 37. अच्छा. आता जे आपण 33 कोटी देव वगैरे म्हणतो ना, त्याला ते 37 म्हणतात ते लोक. 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्सची जी हे असतं ना संकल्पना जी आहे आपल्या तुत्सिता हेवन ना सर? तुत्सिता हेवन ना? सीता हेवन, तुत्सिता हेवन म्हण. तुषित. येस. तुषित हेवन. तुत्सिता हेवन, बरोबर. तुषित हेवन, बरोबर. इंग्लिश म्हणजे हे दिलेलं आहे ते. आणि तुषित लोक त्याला म्हटलं जातं. इंग्लिश नाही, पाली शब्द आहे तो तुषित लोक. त्याला 53 सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे 31 लोक त्याला म्हटलं जातं. म्हणजे श्रावस्तीमध्येच का सर? श्रावस्तीमध्ये ते श्रावस्तीतून ते स्वतःला त्यांनी तिथून हे केलं, म्हणजे म्हणतो ना गायब केलं त्यांनी, अदृश्य केलं. म्हणजे 37 मध्ये गेले आणि उतरताना संकिसाला उतरले. त्यामुळे संकिसाचं फार महत्व आहे. आणि ते जानेवारी. सर तुमचा साऊंड ऑफ झाला सर.
सर म्यूट केलं. आवाज येतो? हो सर. आम्हाला जानेवारीच्या टूर मध्ये एक दिवस एक्स्ट्रा ठेवलाय, 14 दिवसाची केले. ते शंकीसाला जाण्यासाठी तो कसं पोहोचायचं आणि कसं ते करायचं, कारण आम्ही काय करतो प्रत्येक रात्री आम्ही आराम देतो. रात्रीचा कुठलाही प्रवास नाही, निकम तुम्हाला माहिती आहे. रात्रीचे सर, प्रवास सर. नाही, फक्त हो. दिवसाचा प्रवास असतो आपला. तर त्याच्यामध्ये तो आपण तो अरेंज करत होतो, म्हणजे त्यामुळे एक दिवस एक्स्ट्रा ठेवलाय जानेवारीत. सर डिटेल पाठवा ना मग टूरची. ओके, थँक्यू सर, थँक्यू. पाठवतो, डिटेल पाठवतो. हो. आपल्या ग्रुपवर पण टाकतो आणि वैयक्तिक पण टाकतो सर्वांना. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. जय भीम जय भीम. नमो बुद्धाय. साधू साधू साधू. नमो बुद्धाय. थँक्यू सर.